सावधान इंडियाची खूप भीती वाटायची. तुला काय भीती वाटते, हा बसला इथे, बोललो अहो त्याला समजत नाही म्हणून भीती नाही वाटत, मला समजतंय भाई म्हणून भीती वाटते. त्याची ते एक्झायटी बिल्ड व्हायची ना. यू टॉक अबाउट वर्क नॉट फॉलोअर ग्रोथ. हाऊ व्हॉट आर यू गोइंग टू टॉक अबाउट फॉलोअर. जॅनमध्ये 1 लाख होते, फेबमध्ये 2 लाख, असंच सांगू शकतो ना. मला असं वाटतं की त्यापेक्षा आपण प्रोसेसवर बोलू, कॉन्व्हर्सेशनवर बोलू, आयडिएशनवर बोलू. इस प्यार को मैं क्या नाम दूं. हे जे मिळालंय भाई जे येऊन मला एक, आणि हे बऱ्याच लोकांना होत असतं तेव्हा, पण ते कोणाला एक बोलता येत नाही, बिकॉज ती आपली आपली जर्नी आहे. बेचैन दिल को कैसे आराम दूं. मी कॉलेजला होतो, गुलजार आलेले आणि ते आमच्या ह्याला चीफ गेस्ट म्हणून, मी तेव्हा GS होतो, मी त्यांना इन्व्हाइट केलेलं एग्जिबिशनला आमच्या. दे सेड अ लाइन की बच्चा जब ड्राइंग निकालता है तो वो ऐसा कुछ भी बनाता है और बोलते हैं मम्मी ये घोड़ा है. एंड इवेंचुअली वो बड़ा होता है, उसका ड्राइंग अच्छे होते हैं, तो वो अच्छा घोड़ा भी निकालता है, सब करता है. जैसे जैसे बूढ़ा होता है वापिस वो एब्स्ट्रैक्ट की तरफ ही चला जाता है और वैसा ही घोड़ा निकालता है जैसे बचपन में निकाला था. तो लोगों को देखते समझ सकते ये क्या है, छोटे बच्चे ऐसा ड्राइंग किया है एब्स्ट्रैक्ट के नाम पे, बट द जर्नी वाय यू डोंट नो, द आर्टिस्ट नोज. सो ते तसं आहे, म्हणजे यू डोंट नो की त्याला असं काय पॅरामीटर्स नाही की हे चांगलं, अनलेस अँड अंटिल इट्स अ पोर्ट्रेट, की हा माणूस सेम काढलाय, दॅट इट्स अ डिफरंट. तिथे ड्रॉइंग आणि लाईकनेस असा एक शब्द आहे ड्रॉइंग आमच्या आर्ट स्कूलमध्ये, की लाईकनेस आहे, म्हणजे काय का हा सेम दिसतो. नाव दॅट इज स्किल. अदर दॅन दॅट पेंटिंग, हाऊ कॅन यू से की ही पेंटिंग चुकीचं काढलं, यू कॅन नेवर से दॅट. समजतं. हे जेव्हा कळायला लागलं ना, तेव्हा ते फ्रीडम आणि पॉवर वाढत गेली. प्यार जब हद से बड़ा सारे तकल्लुफ मिट गए, आपसे फिर तुम हुए, आपसे फिर तुम हुए, फिर तू का उनवा हो गए, रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो. असं आहे ते. खतरनाक आहे रे ही गजल. आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तर आजचा एपिसोड असणार आहे हा खूप स्पेशल असा एपिसोड आहे, खूप वेगळा असा एपिसोड आहे. आज आपल्याकडे आलाय नील सालेकर AKA जस्ट नील थिंग्स, आणि आम्ही त्याच्या लहानपणीपासून सुरुवात केली गप्पा मारायला, आणि त्याच्यानंतर मी त्याच्या JJ स्कूल ऑफ आर्टच्या फेजकडे गेलो, आणि त्या फेजमध्ये त्यांनी त्याच्या आर्ट विषयीच्या कल्पना, त्याची आर्ट विषयीचं फाउंडेशन, हाऊ ही स्टील टेक्स द इन्स्पिरेशन अँड द टीचिंग्स फ्रॉम द JJ स्कूल ऑफ आर्ट डेज टू हिज करंट वर्क, त्याच्याबद्दल असं खूप अशी डीप डाईव्ह झाली आमची. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं एक वेगळं लेअर मला बघायला मिळालं, विच इज बियॉन्ड व्हॉट वी युजली सी. त्यानंतर आम्ही म्युझिकबद्दल बोललो, गझल्सबद्दल बोललो, गझल्समुळे निर्माण होणाऱ्या भावना, इमोशन्स, ह्याच्याबद्दल आम्ही खूप असं मस्तच ट्रिपवर गेलो. तर आजचा एपिसोड हा खरंच थोडासा हटके असणार आहे. तर चला, आय वेलकम यू टू दिस घरगुती सेटअप. आमच्यावर बसा, आमच्यासमोर, आणि आमच्या या गप्पांचा भाग व्हा. लेट्स गो. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आजच्या एपिसोडमध्ये महान, अमेझिंग असे गेस्ट आलेले आहेत. नील दादा. समवयीन आहेत ते ऍक्च्युली, आत्ताच कळलंय मला, पण आपण दादा म्हणूया त्यांना. नील, कसं वाटतंय? असं दादा वगैरे छान वाटतं ना, नील दादा किंवा नील भाऊ. बोल, कसं वाटतंय? हाऊ आर यू डुईंग? ऑल गुड. काम चालू आहे. लाईक रिसेंटली मला असं रिअलाइज झालं की आता मी दुबई ट्रिपला जस्ट जाऊन आलो, तर मी खूप चिल झालेलो दुबईला. लाईक काम वाम थोडं साईडलाईन झालेलं, ब्रेक. बट ॲज सून ॲज आय केम बॅक मला रिअलाइज झालं की केवढं काम आहे आपलं पेंटिंग. बिकॉज द मुवमेंट यू टेक अ ब्रेक अँड गो आउट ऑफ द नेहमीची सायकल वर्क, तर ते असं अचानक आज एका ठिकाणी होतो मीटिंगला, तिथे कळलं की अरे भाई डिसेंबरमध्ये केवढं करायचं आहे. इट्स लाईक 15 days 12 days मोर 14-15 days टू गो, आणि त्याच्यामध्ये मला एवढं सगळं करायला लागतं जस्ट बिकॉज ऑफ दॅट वन दुबई ट्रिप आय टुक. राईट. अँड आय डिडंट रिअलाइज on the trip, while before the trip never, because I didn't give attention ki acha kai I didn't plan. Right. I was like ki houn jail. Now it's not. But don't you think break चा खूप importance आहे? म्हणजे actually it somehow helps you in other things. It is very important, but
the thing is in our industry, you can't plan things. Right. Like my work is not planned. Like, I don't know what is going to happen in next week, what projects are coming, Right. and everything. आजकाल तर भाई सगळे क्लायंट घोड्यावरच येतात. Everything is on घोड्यावर only. In Mumbai, everything is on घोड्यावर. There is no pre-planning वगैरह. Only like 10 to 15% things here are pre-planned कि okay ये तारीख को shoot होगा या नहीं होगा या जो भी होगा. Right. But more or less everything comes on a very priority basis. So and comes like 2-3 days is the max. 2-3 days भी बहुत हो गया भाई यार, इतना जल्दी बता दे, ऐसा सीन है. तो आई डोंट नो की अभी देयर इज नो असं तर मी तर काय फुल टाइम फक्त ॲक्टर नाही आहे की ओके माझा आता हा प्रोजेक्ट चालू होत आहे मग आता इथून शूटिंग चालू होणार. आय शूट ऑन डेली बेसिस फॉर ब्रँड्स, फॉर माय सेल्फ अँड वॉट एव्हर आय एम डुईंग लाईक दिस पॉडकास्ट. सो वी टॉक कपल ऑफ डेज बॅक, देन आय वॉज इन दुबई. नाही तर आपण ते 2-4 दिवसातच केलं असतं. सो इट्स लाईक आई डू इट की जो डेट दिख रहा है खाली मैं कर देता हूँ. ऐसा सीन है. तो मला काहीच माहित नाही. सो हाउ आर यू गोइंग टू प्लान योर ब्रेक? ट्रू. सो यू हैव टू ऐसा केओस को बाजू में करके जाके ब्रेक लेके आने का, वापस केओस में आने का विथ मोर केओस, बिकॉज वो ब्रेक ने और केओस इधर पेंडिंग रखा है. असा सीन है. खरं आहे. पण तू वेळात वेळ काढून आलास हे महत्वाचं. बिकॉज आय शॉट अ मेसेज ॲट यू आणि आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग, बिकॉज आय न्यू की तुझं बॅक टू बॅक बरंच चाललंय. तर मे बी तू म्हणशील की बघू जानेवारीत पुढच्या वर्षी. मी रोहितला पण मेसेज केलेला. तर बट I said yes immediately because first of all I know you. Second of all, if I didn't know you I would have gone checked your channel. क्या है, किस टाइप के क्वेश्चन पूछता है, because I'm fed up of like from lockdown I'm fed up of these interviews. Right. And podcasts, because there's a set of typical questions of like journey सांगा, हे सांगा, ते सांगा. मुलं मी जर्नी मध्ये आहे. अरे सांगू कधी, म्हणजे कम्प्लीट करायला मी काय बाबा 60 वर्षाचा असतो तर मी बोललो असतो काहीतरी. जीवन गौरव. आय एम जस्ट लाईक 2 years down the line people have started knowing me. I've been working for a long time. Right. But down the line 2 years people have started noticing me and my work, and मी काय लगेच जर्नी सांगू, because how are you going to tell a journey of followers? Right. लोकांना असं वाटतं की जर्नी माणसाची असते, पण त्यांना अपेक्षा असते 1 million फॉलोअर कसे पोहोचला. पहिले मी असंच सांगू शकतो 100K झाले, मग 200, मग 300, हेच असे ह्याच्यात काय जर्नी सांगणार. इट्स लाईक आय कांट. सो ते इट्स अ व्हेरी, ते लोकांना समजत नाही की ते जर्नी बोलतात, but it's followers का journey, not a work journey. And you talk about work, not follower growth. What are you going to talk about follower? Jan मध्ये 1 लाख होते, फेब मध्ये 2 लाख, असंच सांगू शकतो ना. सो ते मला नाही आवडत. मला असं वाटतं की त्यापेक्षा आपण प्रोसेसवर बोलू, कॉन्व्हर्सेशनवर बोलू, आयडिएशनवर बोलू. राईट. टॉक समथिंग वेअर आय ऑल्सो गेट एनलाइटेड बाय वाइल आई एम टॉकिंग, एंड सामने वाला ऑल्सो उसके क्वेश्चन आंसर से हम इंट्रोस्पेक्ट करें अपने आप को. दैट इज वाई दिस इज द मेन रीजन आई लव पॉडकास्ट, एंड आई सेड इमीडिएटली येस टू यू. बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल आई डोंट इवन नो. आज मेरे को रोहित ने बताया की तुझा 2 पॉडकास्ट आहेत आय गेस ना. मी काहीच नाही बघितलं, मला माहितीच नव्हतं की आय जस्ट न्यू की यू डू ट्रॅव्हल व्लॉग्स अँड ऑल. आय थॉट की यू डिड स्टार्ट न्यू पॉडकास्टिंग और वॉट एव्हर. तर मी बोललो ओके तू करतोस तर आपण करूया. इट वॉज लाईक आय वॉज हॅव्हिंग ब्रेकफास्ट अँड यू मेसेज, और आय गेस इंद्रजीत वॉज फर्स्ट मेसेज की ही विल मेसेज यू समथिंग. हां करूया. सो it was that simple. And main thing, I love doing podcasts. I love doing conversations. आणि आत्ता मला असं वाटतं की आत्ताच्या टाईममध्ये पॉडकास्ट इज द ओनली थिंग वेर यू कॅन सिट and talk from the world and talk, because there's like I don't know why, but in art college, when I was in art college, we used to have conversation with my friends while we are chilling, whatever. We have to have legit conversations on debates, conversation, म्हणजे healthy obviously, but विचार, विचारांची देवाणघेवाण, हा सीन जो आहे एक्झॅक्ट मराठी, तर ते आता होतच नाही रे. नॉट बिकॉज माणसं बदललेत, कामं वाढलेत, सगळंच झालं. आणि हसल लाईफ जे काही चालू आहे त्याच्यामध्ये बहुतेक हे चालू आहे, बसून बोलताच येत नाही, ऑन द गोच चालू आहे. आणि माझं तर काम सगळं ऑन द गोच चालू आहे. मला बोलायला आवडतं, पण बोलायला माणसं पण आहेत, पण टाईम नाही. सो पॉडकास्ट राईट नाव असं मला वाटतं की पॉडकास्ट इज द ओनली थिंग की तिथे आपण बसून गप्पा मारू शकतो. सो मी पॉडकास्ट वगैरे असं कोणी आलं तर मी पटकन हो बोलतो, रादर दॅन इंटरव्ह्यू. बट समवन गुड इंटरव्ह्यूअर असेल तर मी त्याला पण हो बोलतो पटकन, बिकॉज आय नो तिथे गप्पा होतील. आणि मला
खाणं आलं आमचं, त्याची बेल वाजले. आपली घरगुती पॉडकास्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, सो कंटिन्यू करू शकतो आपण. आणि मला स्वतःला पॉडकास्ट करायचा स्वतःचा, राईट. पण मला परत तो करायला पण टाइम नाहीये. हो. सो मी कधीपासून प्लॅन करतोय की यार एक पॉडकास्ट करूया, पण मी तुला आलेला सेटअप विचारला कुठे काय करतो. काही मदत होईल असेल तर आपण करू शकतो. हा ते मला पण सेटअप आहे, मी जस्ट झूमचं तुला विचारत होतो. पण द थिंग इज की मला स्वतःला पॉडकास्ट करायची खूप इच्छा आहे आणि आय हॅव कपल ऑफ आयडियाज. आय एम सो एक्सायटेड टू डू इट, बट आय एम जस्ट स्टील फाइंडिंग आउट अ वे की यू डू वीकली व्लॉगिंग, यू डू रेग्युलर रील्स, यू डू ब्रँड वर्क, यू डू ॲक्टिंग वर्क, अँड त्याच्यामध्ये एक घुसवायचं आपल्याला. आणि मला असं आहे की एकदा चालू केलं की मग कन्सिस्टन्सी, देन म्हणून मी तोपर्यंत चालू नाही करत. सिन्स अ इयर आय एम टॉकिंग अबाउट स्टार्टिंग माय ओन पॉडकास्ट. आय हॅव आयडिएशन झालेत, बोलून झालं, काय करायचं, कुठला माईक, सगळं झालं, अर्ध सामान आलं, बट स्टील नॉट गेटिंग टाइम. होईल चालू 2023. ओके, दिस न्यू इयर न्यू तर जर तुम्ही इकडे आला असाल, मिलियन फॉलोअर कसे होणार आहेत हे वगैरे ऐकायसाठी, तर त्याच्याबद्दल मी नाही बोलणार तर सॉरी फॉर दॅट. पण ब्रिंगिंग बॅक द कॉन्व्हर्सेशन, तुझं लहानपण कुठच्या शाळेत जायचंस तू? सो सगळ्यात आधी मी भांडुपला ज्युनियर कॉलेज आणि ज्युनियर KG आणि सिनियर KG केलं. लहान शिशू मोठा शिशू. हां, ते मी केलं भांडुपला. ऑक्सफर्ड नावाचं शाळा होती आणि सगळ्यात महागडी आहे ती शाळा होती. आणि तेव्हा सिनियर KG ज्युनियर KG मध्ये मला सूट वगैरे असं कोट अँड ऑल टाय, फुल शूज वूज, ते इतकं मी घालायचो की मी ते लग्नात पण घालून जायचो. आय वॉज दॅट लाईक, मी त्याला एवढं हे होतं, मला आवडायचं ते की मी लग्नात काय पूजा असेल बिल्डिंगमध्ये, वॉट एव्हर सगळी चाळीत, तेव्हा तर चाळीत राहायचो आम्ही, चाळीतली पूजा वगैरे सगळीकडे मी तेच घालणार. कोट, तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा कोट एक असायचा, ब्ल्यू टाय, फुल टकिन शर्ट आणि शूज, ठरलेला टायर. नाईस. आमच्या शाळेत एवढं फॅन्सी नव्हतं. आम्ही दापोलीतली शाळा होती आमची. नाव आमचं फॅन्सी होतं, पण अल्फ्रेड ग्रॅडने हायस्कूल. अल्फ्रेड ग्रॅडने हायस्कूल, पण मराठी मीडियम, दापोली. ब्रिटिशर्सनी चालू केलेलं. अच्छा, बरोबर. हा, जसे आम्ही एकाच इयर मध्ये जन्माला आलोय. आय थिंक एक्झॅक्ट 6 monthsचा डिफरन्स आपला, एक्झॅक्ट डे वाईज. एक्झॅक्ट. तसंच तुझं गावही माझ्या बाजूला आहे. हो, दापोली खेड. येस. दापोली. मग त्याच्यानंतर भांडुपनंतर आम्ही खारेगाव कळवामध्ये शिफ्ट झालो. तिथे मी 8वी पर्यंत एक स्कूल होती, भाविका विद्यालय प्रसारक मंडळ. ओके. तिथे शिकलो. इट वॉज, मी इंग्लिश मिडियममध्ये शिकलो. इट वॉज मराठी इंग्लिश असं दोन्ही मीडियम होते. मी इंग्लिश मिडियममध्ये शिकलो. 8वीला आय चेंज्ड माय स्कूल विच वॉज काइंड ऑफ सेमी कॉन्व्हेंट, आय डोंट नो हाऊ, असं होतं बहुतेक, पण इट वॉज ओनली इंग्लिश मिडियम. दॅट वॉज पद्मावती व्यंकटेश हायस्कूल. दॅट वॉज साऊथ इंडियन स्कूल होती. पण मला थोडा डिफरन्स समजला तिकडे, कारण इथे इंग्लिश मिडियम आणि तिथे इंग्लिश मिडियम होता डिफरन्स. म्हणजे मुलं बोलायची फ्लुएंटमध्ये फटफट. इथे आमच्याकडे सगळे टीचर मराठीतच शिकवायचे, म्हणजे बोलायला मराठीतच, फक्त टेक्स्टबुक मधलं वाचलेलं इंग्लिश. असं दॅट वॉज समथिंग हे. बट हा, असं 3 स्कूल्समध्ये माझं टोटल शिक्षण झालंय. नाईस. आणि शाळेत होत असता तुझे छंद काय होते? म्हणजे घरी आल्यावर तू काय करायचंस, म्हणजे काय आवडायचं तुला तेव्हा? आत्ता जे मला आठवतं ते मी सांगतो. सो तेव्हाची माझी हॉबीज, तर पहिली गोष्ट ड्रॉइंग मेन, आणि देन डान्स. या, हे 2 साठी मी आय हॅव बीन ऑलवेज पॉप्युलर इन माय स्कूल, ऑलवेज. लाईक बाकी काही असो, परीक्षा, अभ्यास, पण जिथे ड्रॉइंग आणि डान्सचा विषय आला तिथे मी एकटाच असायचो, छावा. वन साईड सगळं क्राऊड खेचायचो मी. नाईस. दॅट वॉज माय हॉबीज. आणि काय विचारलंस तू? तेच छंद. घरी आल्यावर काय? घरी आल्यावरती मी पहिले पोगो लावायचो. क्या बात आहे. आणि पोगोवरती मी ऑसवर्ल्ड, त्याच्यानंतर नॉडी, बॉब द बिल्डर बघायचो. आणि मग मी ह्याच्यावर शिफ्ट व्हायचो, मॅड चॅनल होतं का, शो होता पोगोवरच होता ना. आणि त्याच्यानंतर एक सायन्सचा शो लागायचा, ते बघून मी माझा टीव्ही आटपायचो, कारण तोपर्यंत मम्मी यायची शाळेतनं, आणि ती टीचर आहे, शाळेतनं यायची. मग होमवर्क वॉट एव्हर, जेवण, झोप. नाईस. पण तेव्हा मालिका पण बघायचं, म्हणजे घरी काय चालू असेल तर, मराठी, हिंदी काय? हां, बघायचो. म्हणजे ते बघायचो नसेल लेजिट, ते अभ्यासमध्ये मध्ये चालू असायचं. टीव्ही चालू, अभ्यास चालू, मम्मीचं जेवण चालू. मग सगळं झालं की बसून जेवायचं. राईट. समोरचं मला फक्त ते आठवतं की मला तेव्हा सावधान इंडियाची खूप भीती वाटायची. त्यांचे ते म्युझिक आणि ते सगळं ना, आय यूज्ड टू गेट लाईक शिट स्केअर.
आणि मी पप्पांना सांगतो, पप्पा बदला बदला, मला खूप भीती वाटते, मला बदला बदला. आणि माझा लहान भाऊ बसायचं बघत बसला तर मला मारायचे की तुला काय भीती वाटते, हा बसला इथे. बोललो अहो त्याला समजत नाही म्हणून भीती नाही वाटत, मला समजतंय भाई म्हणून भीती वाटते. त्याची ते एक्झायटी बिल्ड व्हायची ना की आता ती एकटी आहे बाई घरी किचनमध्ये, राजस्थानची काहीतरी स्टोरी, आणि हा इकडनं एक चोर चालत येतोय तिचा खून करायला. आणि मी मला भीती ते असं फुल पागल व्हायचं. हॉन्टेड पेक्षा हे डेंजर मला असं तेव्हा सगळं ते ड्रामेटाईज असं केलं जायचं की खूप भीती वाटायची. साऊंड इफेक्ट्स कारण की मी एकटा राहायचो घरी. बाबा कामाला जायचे, आई कामाला जायची, आणि भावाची आणि माझी स्कूलची टायमिंग वेगवेगळे होते. त्याची दुपार आणि माझी सकाळ होती. सो मी दुपारी एकटा असायचो घरी. सो मला माहिती आहे माझी का फाटायची. आणि सिन्स 4th स्टँडर्ड आय हॅव बीन स्टेईंग अलोन. मी 4th स्टँडर्डपर्यंत बेबी सेटिंगला होतो. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली पैसे वाचवले, जसं की चला आता एकटा राहायचं गपचूप. शाळेतनं एकटा यायचो, खायचो व्हायचो. तर तो दुपारचा टाइम असायचा ना, डेडली असायचा. म्हणजे कधी कधी रात्रीपेक्षा दुपारची एक वेगळी डेंजर भीती आहे. कोणाला जर माहिती असेल किंवा फील झाली असेल, दुपारी अलग टाइप ऑफ हॉन्टिंग, वेगळं हॉन्टिंग आहे. यू कॅन सी एव्हरीथिंग बट स्टील यू कॅन फील समथिंग. शॅडोज पण पडतात आणि मोठी. येस येस. आणि जेव्हा त्याच्यानंतर मी तिकडनं नवीन घरात शिफ्ट झालो अराउंड 2005, तर ते 6व्या माळावर होतं घर, आणि 2 BHK मोठं घर. आणि तेव्हा पण मी एकटाच राहायचो दुपारचा. तर तेव्हा असं होतं की भाई तिकडे त्यावेळेला हवा जी असायची ती आणि ते धडधड काचांच्या मधनं जायचं रे. पहिले 2 दिवस तर मला फिगर आउट करायला लागलं की हे काचा कोण हलवतोय. आणि नंतर आवाज यायला लागला. मी बोललो यार हे डेंजर आहे पप्पा, मला काहीतरी करा. मग नंतर कळलं अच्छा हे मला समजून घ्यायला गेलं हे हवेचा आवाज आहे. आणि मोठं घर रे, डायरेक्ट तू एका 1 BHK 1 RK मधनं जेव्हा तू 2 BHK शिफ्ट होतो आणि एकटाच घरी दुपारचा, आणि हे असे आवाज आल्यावर धडधड धडधड काय होणार. कॅनव्हासच वाढला तुझा घाबरायचा. भीतीचा कॅनव्हास वाढला. बापरे. आणि तेव्हा तू नाचायचास तेव्हा कोणती काय प्रकारची गाणी वॉज युअर गो टू? काही लावलं की गोविंदा, कोळी गीतं, फोक आणि गोविंदा मी होतो. मला खूप आवडायचं. म्हणजे मी कसं होतो माहिती का, मी इम्पल्सिव्ह डान्सर होतो. मी कोरिओग्राफी वगैरे नाही, गाणं लावून मी डायरेक्ट नाचून दाखवणार, परत सेम नाही नाचू शकत, असं वालं होतं माझं. म्हणजे मला ते माझ्यात नॅचरली डान्स होता हे मला माहिती आहे, माझ्यात नॅचरली रिदम होता. सो आय यूज टू डान्स लाईक क्रेझी. लाईक मी असं होतं की पप्पा ना घरी गाणी पण लावून ठेवायची रँडम, आणि मी नाचत राहायचो. नो वन इज वॉचिंग मी, आय एम जस्ट डान्सिंग. चालू आहे. मला हे पण आठवते, मी एक माझ्याकडे इन्सिडेंट असा लहानपणीचा आहे, कोळी गीत लावलेलं का, तरी मी बाप स्टेप मारली आणि मी थांबलो. बोले मी काय कुठली स्टेप मारली आता, हे मी आठवत होतो पुढची 5 मिनिटं. असं मला अजून तो किस्सा असा आठवतो की मी कुठल्या कॉर्नरमध्ये उभं होतो घराच्या, पप्पा रँडम काय फिरत होते, गाणी लावून ठेवली आणि मी नाचतोय असं. हा ती स्टेप एक आली आणि मला असं ते रिअलाइज झालं की मी काहीतरी बाप स्टेप केली आहे, मे बी असं काहीतरी केलं असेल. पण ते असं एक मुवमेंट मला आठवतं की हा मी असं केलंय. राईट. सो मला ते नाचायची आवड होतीच. मग ते 31st आलं की गच्चीवर परफॉर्मन्सेस असायचे, सत्यनारायणाच्या पूजेला गच्चीवर परफॉर्मन्सेस असायचे, असं चालू राहायचं. म्हणजे डान्स असलं की मी एक्सायटेड असायचो खूप. राईट. आणि ते परफॉर्मन्स जे होते ना त्यावेळेचे, त्याच्याबद्दल म्हणजे नाऊ दॅट यू लुक ॲट देम, तर तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? कारण मी पण लहानपणी मला पण टाकायचं इकडे ग्रुप डान्सला जा, इकडे ह्याला जा, तिकडे त्याला जा, आणि आपल्याला तेव्हा एवढं समजायचं नाही. मला क्लासला टाकलंच नव्हतं, नाही म्हणजे कॉम्पिटिशन्स वगैरे. हा तेच, म्हणजे मला क्लासला थोडा वेळ टाकलेलं, डान्स क्लासला लाईक 2 years 3 years वगैरे. नंतर मग बंद केलं. आणि मग नंतर डायरेक्ट मी जेव्हा 10वी झाली त्याच्यानंतर मी परत जॉईन केला डान्स क्लास एका ठिकाणी. आणि मग 1-1.5 महिना मी तिथे शिकलो आणि त्यांना माझा डान्स आवडला. त्यांनी मला डिरेक्ट कामालाच ठेवलं तिकडे की तू चल मला असिस्ट कर, आय विल पे यू. मग दॅट वॉज माय काइंड ऑफ फर्स्ट जॉब असं बोलू शकतो की डान्स. आणि तेव्हा तर मी असं होतं की आता मी फुल टाईम डान्सर होणार, क्रू मध्ये जाणार. हा. आणि आय हॅव बीन डान्सिंग लाईक तेव्हा पण आम्ही विबॉईंग करायचो, हिपहॉप करायचो, नवीन होतं तेव्हा सगळं कंटेम्पररी वगैरे जस्ट आलेलं. हे मी तुला 2008-9चं सांगतोय. आणि फुल मी डान्समध्ये घुसलेलो. अरे मी बॅचेस वगैरे घ्यायचो. म्हणजे त्याचा क्लास होता एका दादाचा, आणि त्याचे मी ऑलमोस्ट 3-4 ब्रांचेस एकटा हँडल करायचो. क्या बात आहे. रोज ते समर वेकेशन्समध्ये ते हे असतात ना, तर ते आय यूज टू डू लाईक डेली 4-5 बॅचेस. ह्या लेवलला मी तर एवढा कंटिन्यू डान्स आणि कंटिन्यू क्लासेस घ्यायचो. आणि देन कॉलेज स्टार्टेड, डान्स वॉज स्टील देअर. आणि मग जेव्हा मेन जे मध्ये माझं एंट्रन्स झालं त्याच्यानंतर मग जरा
डान्स कमी करावा लागला बिकॉज कामामुळे. मग म्हणजे हे किंवा हे असं खूप एकत्र नाही तर दगडावर पाय दिला दोन्ही वेळेला तर ते बॅलन्स करणं मला जरा कठीण होत गेलं आणि मग देन आय चोज की चला आता ह्याच्यात करिअर करायचं का तोपर्यंत जे मध्ये मी आलेलो. पण तो जेजेचा किडा कुठे लागला तुला म्हणजे ड्रॉइंग होतं ना नाही पण शाळेत वगैरे असतो ना आपण तेव्हा असं कोणतरी एखादा दादा दिसतो सेम तर ते काय होतं ते मामाचा मुलगा हो जवळच होतं. आय डोंट नो की हाऊ ही एंटर्ड इन दिस फील्ड ते मी कधी त्याला विचारलंच नाही. त्याचं पण ड्रॉइंग लहानपणापासून खूप बाप होतं. माझ्या घरी माझ्या भावाचं बाबांचं पण बिकॉज ते इंटिरियर डेकोरेटर आहेत. आईला खूप आवड आहे पण जे ड्रॉइंग करायला तिला असं कधी मिळालं नाही पण तिला खूप आवड आहे. सो शी यूज टू लाईक टेक ड्रॉइंगचं लाईक प्रॅक्टिस राईट की घर काढ डोंगर काढ. शी यूज टू सेट अँड शो अस अँड डू इट. असं घेतलंय ड्रॉइंग लेजिट ड्रॉइंग आम्हाला शिकवलंय पण ऑब्व्हियसली ते असणार हातात कुठेतरी म्हणून ते नॅचरली पण झालं. सो ते ड्रॉइंगचे आधीपासून होतं आणि मॉम यूज टू से की तू करिअर करू शकतो ह्याच्यात मग ॲडव्हर्टायझिंगला जाऊ शकतो ॲनिमेशनला जाऊ शकतो असं ते टिपिकल जे तेव्हा जस्ट हे ॲनिमेशन इंजिनिअरिंग आणि हे सगळं सोडून जे काय असेल तर तेव्हा ॲनिमेशन होतं बरोबर आणि ॲडव्हर्टायझिंग होतं है ना. म्हणजे ते दोनच फील्ड असे होते. फोटोग्राफी पण कोण विचार नाही करायचा की फोटोग्राफी कारण कॅमेरा आला ना मध्ये. सो ते त्याच्यामुळे ॲडव्हर्टिजमेंट किंवा ॲनिमेशनला जाशील असं ह्या हिशोबाने ड्रॉइंग चालू ठेवलं. सगळे परीक्षा दिले ड्रॉइंगच्या आणि मग इव्हेंच्युअली जेला अप्लाय केलं कारण त्या दादानी पण अप्लाय केलं. मग ते कमर्शियल आर्ट्स आणि फाईन आर्ट्स असं 2 सेक्शन असायचे तर त्याच्यामधलं मग मी चूज केलं की आपण कमर्शियल आर्ट्सला जाऊ करू वगैरे. पण मला पहिल्यांदा ॲडमिशन नाही मिळालं जेमध्ये. मग त्याच्यानंतर मी एक फाउंडेशन कोर्स केला. त्याला फाउंडेशन कोर्स बोलतात. इट्स लाईक सिनियर के जी ऑफ आर्ट स्कूल. बरोबर. तिथे सगळं शिकवतात. सगळे असाइनमेंट्स असतात. यू ॲक्च्युली तुला कळतं बरोबर की ओके तुला कशात इंटरेस्ट आहे. ते करत असताना मला कळलं की मला असं रफ गोष्टी एकत्र करणं 3D काइंड ऑफ असं मला इंटरेस्ट आहे. देन दॅट मॅम ओव्हर देअर दे सजेस्टेड की यू शुड गो फॉर 3D समथिंग. यू शुड गो फॉर स्कल्पचर रादर दॅन ड्रॉइंग ऑर पेंटिंग ऑर कमर्शियल आर्ट्स. यू लव्ह दॅट मोर अँड इवन आय रिअलाइज दॅट कारण बाकीच्या असाइनमेंटपेक्षा मला 3D असाइनमेंट्समध्ये जास्त मजा येते किंवा गोष्ट म्हणजे समथिंग टू हँड डू विथ समथिंग हँड नॉट जस्ट ड्रॉइंग रिलेटेड. तर म्हणून मग मी मेटलमध्ये ॲडमिशन घेतलं जेमध्ये. सो मेटल इज असं होतं की त्याच्यामध्ये तू एम्बॉसिंग करू शकतो, त्याच्यामध्ये 3D स्कल्पचर करू शकतो, त्याच्यामध्ये ज्वेलरी करू शकतो, त्याच्यामध्ये पेंटिंग पण करू शकतो ऑब्व्हियसली ऑन मेटल. मीनाकारी बोलतात त्याला. सो देवर लॉट ऑफ एक्सप्लोरेशन. बोला हे बेस्ट आहे काय वाटेल ते आपण ह्याच्यात करू. सो आय वॉज की चल आपण ह्याच्यातच पुढे करू. अँड देन केम कॅमेरा इन माय लाईफ आणि मग कॅमेरा आल्यामुळे मग परत सगळं चेंज झालं ॲज इन मी दोन्ही म्हणजे इथले फंडामेंटल्स ऑफ आर्ट कॅमेरामध्ये अप्लाय करायला लागलो. तर कॅमेरामध्ये अचीव झाल्या गोष्टी तर त्या जास्त प्लीजिंग वाटायला लागल्या मला रादर दॅन मेटल. कारण मेटल पण होतं पण इट्स अ लेंदियर प्रोसेस. मेटल वर्क 20-25 दिवस एका ह्याच्यावर तुला काम करायला लागतं. अँड यू नीड अ स्टुडिओ, यू नीड एव्हरीथिंग, यू नीड केमिकल्स, मशिनरी टू क्रिएट अ आर्ट. सो मला असं होतं की कॅमेरा इज लाईक आय लाईक मोर शूटिंग विथ कॅमेरा अँड एक्सप्रेसिंग माय सेल्फ विथ कॅमेरा रादर दॅन मेटल वर्क. सो आय चोज कॅमेरा. आणि द फर्स्ट वॉट एव्हर कॅमेरा कॉलेजमध्ये असताना मला काम मिळालेलं ते कॅमेरामुळे मी म्हणजे एक ॲड टाईप होतं छोटीशी डिजिटल ॲड होती ती शूट करून मी त्यातनं पहिल्यांदा मला पैसे मिळालेले. सो त्यावेळेला असं वाटलं की नाही ह्याच्या कॅमेरा इज द ओनली थिंग दॅट आय कॅन पे मी अँड आय एम गेटिंग हॅप्पी. आय एम फीलिंग हॅप्पी ऑल्सो. दॅट वॉज द शॉर्ट फिल्म वाला टाईम जो सगळे शॉर्ट फिल्म बनवत होते. कॅननचे कॅमेरे पण स्वस्त झालेले 550D वगैरे तेव्हा 30, 35, 40 पण ते येत होता. म्हणजे लोकांच्या रेंजमध्ये आले बेसिकली. तर त्याच्यामुळे मग सगळ्यांकडे DSLR सगळं तर तो टाईम होता तो जेव्हा मी पण त्याच्यातला फिल्म मेकर इंडी फिल्म मेकर आहे. ती तशी तिथपर्यंत जर्नी झाली. नाईस. ती स्टेज अशी होती ना की तू आर्ट स्कूलमध्ये आहेस. जो फर्स्ट इयर होतं मग सेकंड इयर होतं मग थर्ड इयर होतं. थर्ड इयरला तुला गोष्टी समजायला लागतात. सो आता हे आर्ट स्कूल मी बोलतोय पण ते सगळ्यांना कितपत कळतंय मला माहिती नाही बिकॉज कॉमन मॅनचा सीन वेगळा आहे. आता जेव्हा तुम्ही आर्ट फील्डमध्ये असता व्हॉट इज द पर्पज ऑफ आर्ट का तुम्ही काय पैसे कमवायला आर्ट करताय एक्सप्रेशनसाठी आर्ट करताय की मग मिडवे आहात तुम्ही एक्सप्रेस पण करताय त्यातून तुम्हाला पैसे पण मिळतात.
सो ते जे असतं एक फिलिंग की अच्छा आपल्याला आता वेगळ्या गोष्टी जाणवायला लागल्यात, आपल्याला फ्रेम्स म्हणजे आपल्याला लाईट जाणवायला लागलं, लाईट कसा पडतो, लाईटनी कसं डायमेन्शन येतं, लिटिल ऑब्झर्वेशन्स इन डेली लाईफ, इन नेचर, किंवा हे पान असं असतं, सुकल्यावरती हे पान असं दिसतं, हे जाणवणं इज ऑल्सो हे की रिअलायझेशन की हे का मी ह्याच्यावर का लक्ष जाते माझं. लाईक देर आर डिफरंट वास, सुगंध, काय त्यातनं येणारे फिलिंग्स, त्यातनं मेमरीज. मग आपण ह्या गोष्टींवरती विचार करायला लागतो. आपल्या सराउंडिंगला तशी लोक आहेत, आपल्या आजूबाजूला तसे कॉन्व्हर्सेशन करणारी लोक आहेत, म्हणजे काय बोलतात त्याला कलाकार वगैरे. आता ती मला माहिती नाही ॲक्च्युअल डेफिनेशन काय, बट दी स्मॉल रिअलायझेशन, देन अप्लाइंग दोज रिअलायझेशन इन युअर वर्क अँड मेकिंग अ आर्टवर्क आउट ऑफ इट, अँड देन गोईंग बॅक अँड लुकिंग ॲट इट की ओ आय कॅप्चर्ड अ इमोशन विच विल स्टे लाईक दिस वेन एव्हर आय विजिट इट, आय कॅन हे मी असं वाटलेलं आहे ह्या वेळेला. हे सगळं हळूहळू ही जी फिलिंग आहे हे मी डेपिक्ट करायला शिकलो थ्रू आर्ट, किंवा एक्सप्रेस करायला शिकलो थ्रू आर्ट. हे मला खूप भारी वाटत होतं की हे जे मिळालं भाई जेला येऊन मला, असं मला एक. आणि हे बऱ्याच लोकांना होत असतं तेव्हा, पण ते कोणाला एक बोलता येत नाही, बिकॉज ती आपली आपली जर्नी आहे. हो खरं. कॉलेज सारखंच कॉलेज, फालतुगिरी, चा टपरी याव त्या, बट एक इनवर्ड जर्नी जे मध्ये चालू जी झाली, आणि बऱ्याच लोकांची माझ्या आजूबाजूच्या पण झाली. मला पण दिसत होतं गाण्यांमधले बदल, कुठली गाणी ऐकतोय आपण, कुठे गेलो, हळूहळू गझलवर शिफ्ट झालो, यू स्टार्ट लाईक नुसरत ऐकायला लागलो, हे सगळं, आणि त्याच्यात आवडायला लागलं. मग बाकी सगळं नाही आवडत आहे आत्ता. का नाही आवडत आहे, हे का होतं आहे, लोक वोकल झाली बोलायला. आधी आपण ॲज अ नॉर्मल पर्सन आपण प्रेमाबद्दल वगैरे असं डिस्कस नाही करत कधी बसून, हो, किंवा पण आर्ट कॉलेजमध्ये ओपनली डिस्कस की हां होऊ शकतं प्रेम वगैरे, असं नॅचरली लोक. तर हे सगळे जे चेंजेस होते हे मी मेटलमधनं एक्सप्रेस करायला जेव्हा शिकलो तेव्हा मला इतकं पॉवरफुल वाटलं की यार हे काय मला जमलं आहे म्हणजे. आणि मला हे पण माहिती आहे की सगळ्यांनाच ते कळतं असं नाही आहे, बिईंग इन आर्ट स्कूल ऑल्सो, बिकॉज ती अप्रोच इज लाईक की मला ह्याच्यातनं जाऊन, आता ऑब्व्हियसली विथ त्यांची परिस्थिती आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या परिस्थिती मॅटर, बॅकग्राऊंड मॅटर करतात. बट द थिंग इज की काही लोक त्याला कमर्शियली बघतात की मी स्किलफुली इतकं बाप करीन की हे विकलंच जाईल. काही आता मी असं होतं की मी त्या ॲस्पेक्टमध्ये नाही पडायचो, मी एक्सप्रेशनच्या ॲस्पेक्टमध्ये जास्त असायचो की मला आत्ता राग आला आहे तर मी त्याच्यावरती काय आर्टवर्क करतो आहे, कसं करतो आहे, आणि मी फुल ते म्हणजे ना जे फर्स्ट थॉट आहे तो करून टाकायचो. ते एका पॉईंटला समजलं की देर इज नो गुड ऑर बॅड ड्रॉइंग, देर इज ड्रॉइंग. राईट. तू कसं ठरवणार की हे काढलेलं ड्रॉइंग बरोबर आहे का घाण आहे, कसं एक ॲबस्ट्रॅक्ट बघून तू थोडी ठरवतो अरे हे चुकीचं ड्रॉइंग केलं. यू कांट डिसाईड, लाईक नो वन कॅन. सो इव्हेंच्युअली ते जेव्हा मी कॉलेजला होतो गुलजार आलेले आणि ते आमच्या ह्याला चीफ गेस्ट म्हणून, मी तेव्हा GS होतो, मी त्यांना इन्व्हाइट केलेलं एक्झिबिशनला आमच्या. दे सेड अ लाइन की बच्चा जब ड्राइंग निकालता है तो वो ऐसा कुछ भी बनाता है और बोलते हैं मम्मी ये घोड़ा है, एंड इवेंचुअली वो बड़ा होता है, उसका ड्राइंग अच्छे होते हैं तो वो अच्छा घोड़ा भी निकालता है, सब करता है. जैसे जैसे बूढ़ा होता है वापिस वो एब्स्ट्रैक्ट की तरफ ही चला जाता है और वैसा ही घोड़ा निकालता है जैसे बचपन में निकाला था. तो लोगों को देखते समझ सकते हैं ये क्या है, छोटे बच्चे ऐसा ड्राइंग किया है एब्स्ट्रैक्ट के नाम पे, बट द जर्नी वाय यू डोंट नो, द आर्टिस्ट नोज. सो ते तसं आहे, म्हणजे यू डोंट नो की त्याला असं काय पॅरामीटर्स नाही की हे चांगलं, अनलेस अँड अंटिल इट्स अ पोर्ट्रेट की हा माणूस सेम काढलाय, दॅट इट्स अ डिफरंट. तिथे ड्रॉइंग आणि लाईकनेस असा एक शब्द आहे ड्रॉइंग आमच्या आर्ट स्कूलमध्ये की लाईकनेस आहे, म्हणजे काय का हा सेम दिसतो. नाव दॅट इज स्किल. अदर दॅन दॅट पेंटिंग, हाऊ कॅन यू से की ही पेंटिंग चुकीचं काढलं, यू कॅन नेवर से दॅट. समजतं. हे जेव्हा कळायला लागलं ना तेव्हा ते फ्रीडम आणि पॉवर वाढत गेली. सो नाव व्हॉट हॅपन्ड विथ मी इज की मी हे जे मेटलवरती ॲप्लिकेशन करत होतो हे तर मी समोरून शिकत होतो. सर लोक समजायची, आमच्या कॉन्व्हर्सेशन शिकवण्याचं शिकवत नाही कोण, पण कॉन्व्हर्सेशन करतात की तुला जे जसं फील होतं तसं काढ, किंवा जे वाटतंय ते रेप्लिकेट कर, तुला तुझ्या थॉट्सला लाईन्समधनं डेपिक्ट कर, किंवा हे असं. आता हे माझं वेगळं स्कूलिंग जे मध्ये चालूच होतं, पण माझ्या हातात एक जो कॅमेरा होता, जेव्हा मी आणि माझ्या कॅमेरा आणि माझं शूटिंग टाईम असायचं, ते सगळे लॉजिक्स जेव्हा मी फ्रेमिंगमध्ये वापरायला लागलो आणि ॲट सम पॉईंट मग एडिटिंगमध्ये पण वापरायला लागलो की ह्याच्यानंतर असा कट लावतो मी, तर
त्याच्यातनं एक सेन्स ऑफ वेगळी पॉवर मला जाणवली. राईट. की यार हे पण एक, आता मी तिथलेच लॉजिक इथे लावत होतो, कारण आय डोंट फील की आर्ट एक वरचा एक पॉईंट आहे आर्ट, त्याच्या खाली हे सगळ्या गोष्टी येतात ना. बरोबर. मग हे जे लॉजिक इथे लागतं ते सगळीकडेच लागलं पाहिजे. डिझायनिंग तर डिझाईन आहे, मग तू कपड्यावर कर, डिजिटल कर, कुठेही कर, कॅनव्हासवर कर. सही आहे. सो ते जे मी एक्सप्रेशनवाला सीन, तर मी असं काय मला फोटोग्राफर व्हायचं आहे किंवा मला फिल्म मेकर व्हायचं आहे असा पर्स्पेक्टिव्ह माझा कधीच नव्हता. एक्सप्रेशनच होता, म्हणजे आत्ता पण नाही आहे, ते पण मी करतो ते एक्सप्रेशनच आहे. बरोबर. तर हे जे आहे ना ते माझे तेव्हाच फंडामेंटल्स आणि रूल्स सेट झाले अबाउट आर्ट. तर ते मी सगळीकडे अप्लाय करतो इन माय लाईफ, एव्हरीवेअर. आत्ता पण रील बनवताना पण इट्स द सेम. अँड इट अगेन मी इतकं बिलीव्ह करतो त्याच्यात की ते सगळीकडे अप्लाय होतं. बरोबर, सगळीकडे वर्क होतं. म्हणून तुला माझी फिल्म मेकिंग आवडत असेल तर त्याच्यामुळे पण त्याचं कारण पण हेच आहे. माझा एखादा कॉमेडी रील आवडत असेल त्याचाही तेच आहे. इमोशनल रीड आवडत असेल किंवा काही मी करत असेल, डान्स आवडत असेल, माझं काय मी गातो तर ते आवडत असेल, त्याचं एकच आहे, त्याचं पॅरामीटर सेटच आहे माझा. जस्ट एक्सप्रेस, यूज इट. द मीडियम्स आर डिफरंट बट यूज इट ॲज अ एक्सप्रेशन, नॉट फॉर डुईंग समथिंग की तू क्रिएट वगैरे असं नाही. एक्सप्रेशन म्हणून त्या गोष्टीकडे बघितलं ना तर मग सगळंच नॅचरली होतं, नॅचरलीच वाटतं असं मला वाटतं. म्हणून मग मी कॅमेरा पकडला, त्याच्यात खूप एक्सप्लोर केलं मी कॅमेरामध्ये खूप जास्त. आणि त्याच्यानंतर मग मी ॲक्टिंग मध्ये हे केलं. ॲक्टिंग कॉलेजला असताना 2 वेळा थिएटर केलं मी, 2 INT केली वगैरे, आणि एका ह्याच्यात मी लीड पण होतो. तिथे पण खूप शिकायला मिळालं. स्टेज प्रेझेन्स, ॲक्टिंग, लाईट्स कसं, बऱ्याच गोष्टी शिकलो. तर सगळ्याचं हे मला तेच वाटतं की फंडामेंटल ऑफ आर्ट इज सेम. यू जस्ट यू शुड नो की तुला कसं अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यात किती मेकॅनिकल राहायचं आहे आणि किती इमोशनल राहायचं आहे. राईट. तो बॅलन्स तुला जर जमला, आणि स्टील यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रीट स्मार्ट आत्ताच्या टाईममध्ये, आणि यू शुड नो की तुला काय करायला पाहिजे, तर काय वर्क होईल, तुझ्या घरी पैसे कसे येतील. म्हणजे तुला आर्ट करून पण पैसे कमवायचेत ना, इट्स द मेन पॉईंट. त्याच्यासाठी तुला स्ट्रीट स्मार्ट व्हायला लागतं, त्याच्यासाठी तुला दुनियादारी बघायला लागणार. नुसतं मी आर्टिस्ट आणि मी फिलिंग मी नाही मानत त्या गोष्टीमध्ये. झोन बिन नाही पकडायचा की मला स्पेस लागते माझी वगैरे. पण आपण नाही आत्ता त्या जमान्यात की आपल्याला स्पेस मिळेल. घरात नाही स्पेस इथे कोणाच्या राहायला, तुम्हाला डोक्यात कुठे स्पेस मिळणार आहे. तर तुम्हाला यू हॅव टू बी लाईक, आता हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, सगळ्यांना जमतं. आणि मी पण असं बोलणार की मला पूर्णपणे जमलं आहे, बिकॉज मी पण एका पॉईंटला टिपिकल माणूस आहे. मी पण एका पॉईंटला हजबंड होतो, मी पण भांडतो, मी पण सगळं करतो. बट आय जस्ट हॅव अ रिअलायझेशन की मला या गोष्टी माहिती आहेत अँड यू शूड कीप अप्लाइंग दॅम, बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी इन दिस झोन कंटिन्युअसली. You can't. You have to earn money. You have to take care of your home. There's a mom, dad, wife, सगळ्यांना बघायचं पण आहे, फ्रेंड्स आहेत, सगळ्यांना भेटायचं पण आहे, सगळं किती गोष्टी आहेत आयुष्यात. त्याच्यामधनं पण हा एक पॉईंट काढून यू हॅव टू कीप वर्किंग सो दॅट यू बी ऑनेस्ट विथ युअर आर्ट. राईट. इट्स अ व्हेरी टायरिंग जॉब बिईंग अन आर्टिस्ट. तर हे माहितीच नसतं, फक्त काम 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 करत गेलं असतं ना. मग काय नाही, काम करायचे, पैसे कमवायचे, एवढा सीन. पण मग मी हे नसतं करू शकलो मे बी. मग राईट असं. सो हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण केलं तर तसं सिम्पल पण आहे. सो मी आत्ता सध्या ह्याच्यामध्ये आय जस्ट ट्राय टू फाइंड दॅट कॉलेजवाला नील की तितकं प्युअर राहीन आणि काम करीन. एक्झॅक्टली. प्युअरिटी अँड ऑनेस्टी टुवर्ड्स युअर वर्क, नो फेकनेस, नो नथिंग. सो वॉट एव्हर यू सी माय स्टफ, वेदर इट्स माय फिल्म्स, माय रील्स, माय एनिथिंग, दॅट थिंग हॅज हॅपन टू मी. And I have depicted it as it is, what I have felt. मग ते कॉमेडी वेमध्ये असो, सिरियस वेमध्ये असो, इमोशनल असो, और व्हिज्युअल फिल्म असो, जे जाणवलंय ना तेच मी प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. आय नेव्हर डू फिक्शनल स्टफ बिकॉज इट डझंट कम टू मी नॅचरली. दिस थिंग कम्स टू मी नॅचरली. सो जे पण माझं एखादा ब्रँड व्हिडिओ जरी असेल तरी त्याला मी तो एक रियालिटी माझ्याबरोबर झालेल्या गोष्टीचाच एक हे देतो. मग ती थोडीशी वेगळी होते इतरांपेक्षा. बरोबर. कारण ती माझ्याबरोबर घडलेली आहे. ओरिजिनॅलिटी त्याच्यातली राहते. एक्सपिरियन्स केलं तो ऑलरेडी. माझा एक्सपिरियन्स हा माझाच एक्सपिरियन्स असणार आहे. इट कॅनॉट बी युअर्स ऑर एनीवन एल्स. खरं. तरी तो रिलेटेबल असणार आहे. एक नंबर. पण मला काय महत्वाचं वाटतं ह्याच्यात, म्हणजे आर्ट स्कूल वगैरे बरेच लोक जातात, मी पण डिझाईन स्कूलला गेलो, म्हणजे एव्हरीबडी गेट्स टू डू मेनी थिंग्स अँड
अननोईंगली नोईंगली दे पिकअप लॉट ऑफ थिंग्स. हो. पण हे जे आता जे अंडरस्टँडिंग आहे ना, ऍप्लिकेशन, हा ऍप्लिकेशनच्या पण आधीचा भाग जो अवेअरनेस आहे ना, की मी हे केलंय आणि ह्या गोष्टींचा मला मदत होते आणि त्या गोष्टी अजून पण माझ्या बरोबर आहेत, ते तू जे बघतोयस ना आता, की हे मी केलं होतं जे मध्ये, पण यू हॅव अवेअरनेस की ते आहे. दॅट्स हाऊ आय यूज टू अप्लाय. येस, ते इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. तेच मी बोललो ना, ऍप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. यू नो एव्हरीथिंग. येस, अँड देन पण तेच होतं आपल्याकडे. आता लोक पुस्तकं वाचतात, सगळं करतात, पण त्याचं ऍप्लिकेशन नाही करत. मला असं वाटतं बरेच लोक छान छान गोष्टी वाचतात. तुमच्यात काय होतंय का त्याच्यात? लाईक स्टार्ट अप्लाइंग इट ना, इफ यू तुला आवडते ती गोष्ट. आणि तसं आहे म्हणजे की ते कॉलेजच्या त्या गोष्टी आहेत त्या मी अजून नाही विसरलो. आय स्टील रिमेंबर माय एव्हरी असाइनमेंट बिकॉज आय हॅव डन इट विथ लाईक तेव्हाच्या इमोशन्स आहेत ते माझे. आय हॅव डन असाइनमेंट्स ऑफ इमोशन्सच मी असाइनमेंट्स म्हणून केलेत. मला टॉपिक वगैरे आम्हाला कॉलेजला द्यायचेच नाही सर, की हां ह्या टॉपिकवर आर्टवर्क करा बोलायचे. फार तर फार मीडियम सांगायचे की चल बाबा इनॅमलिंगमध्ये कर किंवा रेफ्युजे म्हणजे एम्बॉसिंग किंवा ते ठोकून जे आम्ही बनवायचो ते कर. ते असायचं कारण ते हे आहेत सब्जेक्ट्स होते. पण वॉट त्याच्यावर करायचं काय हे मी ठरवलंय. हे मी आधी मला त्रास व्हायचा फर्स्ट इयर सेकंड इयर. थर्ड इयर नंतर आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग की इमोशन टॉपिक शोधायची गरज नाही आहे. जे आत्ता डोक्यात आहे ना त्याच्यावर करूया. नाईस. मी मला कधीच टॉपिकची कमीच नाही पडली. आय यूज टू डू व्हॉट आय यूज टू फील. राईट. असं की बाबा काय तर मी टूरला जाऊन आलो. आय डीड लाईक 7 जेव्हा मी म्हणजे फायनल इयरला आमची टूर होती. सो ते खूप इमोशनल होते की आता लास्ट टूर आहे मित्रांसोबत, कॉलेज संपणार याच्यानंतर वगैरे. आणि टूर्स आर लाईक डिफरंट. ट्रॅव्हलच्या वेळी जी मैत्री आणि हे ते वेगळंच आहे यार. मला सगळे मित्र माझ्या ट्रॅव्हलमध्ये मिळालेत. लाईक ट्रॅव्हल करताना जी मैत्री झाली आहे 7-8-9 दिवस आपण हिमाचल जातो, इथे जातो सिक्कीम, आणि डिफरंट एक्सपिरियन्स आहे. ते डिफरंट इमोशन आहे. रडतो बिडतो टूर संपल्यावर असं खूप काय काय झालं आमच्यावर. तर ते शेवटची आमची जी टूर होती राजस्थानची टूर होती. आणि तेव्हा मी एक हाजीर नावाचा अल्बम ऐकत होतो. गझलचा अल्बम आहे, जाकीर हुसेन आणि हरिहरन. सो हरिहरन आणि जाकीर मस्त. तर ते त्यांचा अल्बम आहे हाजीर नावाचा. 2 अल्बम आहे, अल्बम 1 अल्बम 2. तर तेव्हा मी ते ऐकत होतो. तेव्हा मी काय केलं ते इतकं मी कंटिन्यू लूपवर ऐकायचो. ती काय 12-14 गाणी आहेत दोन्ही मिळून, जास्तीच आहेत. ते मी इतके कंटिन्यू लूपवर ऐकायचो की मी नंतर असं केलं की त्यातले जे माझे फेवरेट लाईन्स होते ना गझलमधले, जे एक जे फेवरेट लाईन, त्या लाईन्सवरती मी आर्टवर्क करायला चालू केलं. सो इव्हेंच्युअली असं आलं ते की 7 दिवसाची ट्रिप होती. 7 आर्टवर्क केले मी. ते 7 आर्टवर्क 7 लाईन्स, आणि ते बरोबर आमची जर्नी डिपिक्ट करतात 7 दिवसाची. सो इट समहाव इट लाईक केम अलॉंग. की पहिल्या दिवशीचं जे आर्टवर्क आहे ते ट्रेनमधलं होतं. ट्रेनवरती केलेलं मी. सगळं लाईन्सवरती होतं. सगळं थोडं मिनिमल होतं. सगळं डिरेक्ट ड्रॉइंग नव्हतं. पण ट्रेनमधल्या इमोशनवरती, त्याच्यानंतर हॉटेलमधल्या, मग या एका पॅलेसमधल्या, असं करत 7 दिवस कंप्लीट झाले. सो बाकी मे बी लोकांना नाही कळणार ते, पण ते आर्टवर्क मी बघितलं तर मला ते 7 दिवस समोरून जाणार डोके. आणि त्याच्यावरची ते गझलचे एक लाईन त्याच्या खाली. हा, तर ते बाप होतं. आता त्या आर्टवर्कला कुठेच काय ना अवॉर्ड मिळालं ना काय, पण ते माझ्यासाठी जे आहे ते मलाच माहिती आहे. नो अवॉर्ड कॅन जस्टिफाय दॅट फिलिंग. खरं. सो ते 7 दिवस ते गझल आणि ते इट स्टेड विथ मी. इट स्टील स्टेज विथ मी. तर आपण आज बोलतो आणि इथे येता मला माझ्या मित्रांनी पाठवलं की हाजीरचा शो होतोय षण्मुखानंदमध्ये. आणि मी आत्ता मेसेज टाकला त्यांना की जाऊया. ऑल दोज सेम फ्रेंड्स, कॉलेज फ्रेंड्स. नाईस. आणि त्यांना बोललो की तिकीट्स ऑन मी, लेट्स गो. मग तिकडनं आम्ही मे बी बाहेर जाऊ. आणि ते कॉलेजचं परत सगळं. लूप आहे. षण्मुखानंद यार एक नंबर. झाकीर भाई तर इज अ गॉड. येस. क्रेझी. इन पर्सन पण असं खूप. हो. अरे मी 3 वर्ष तौफिक भाईंकडे होतो, तौफिक कुरेशींकडे परकशन. त्यामुळे तेव्हा असं फार जवळनं बघायला मिळालं सगळं. अरे बट नाईस. काय बाप ट्रिप आहे. म्हणजे वेन आय वॉज थिंकिंग अबाउट द पॉडकास्ट ना, मी असं आय युजली डोंट प्लॅन द पॉडकास्ट, कारण की गेस्ट वाईज आणि त्यांच्या त्या दिवसाप्रमाणे वाईब वाईज सगळं राईट वे टू डू द पॉडकास्ट. डोंट प्लॅन युअर पॉडकास्ट. तर ही बाप ट्रिप आहे, पण मला खूप मजा येते. अशा मी अनेक ट्रिप घेतल्यात समजते तुला, थ्रू आर्टवर्क्स. राईट. हा, तर मला प्रश्न तर
आता हे आपण म्हणजे आय एम नाव ट्राईंग टू अंडरस्टँड हॅव स्टार्टेड टू अंडरस्टँड की कुठून हे सगळं हाऊ यू आर थिंकिंग अबाउट थिंग्स. ऑफकोर्स इट्स युअर थॉट इन दी एंड. तर पण आता जसं मगाशी तू आल्यावर आपण बोलत होतो की आता खूप म्हणजे हसल काइंड ऑफ कल्चर, यू हॅव लॉट ऑफ थिंग्स यू हॅव टू डू लास्ट मिनिट्स आणि जम्पिंग अराउंड प्रोजेक्ट्स वगैरे. तर मग ह्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात हाऊ डू यू कीप दॅट नील, आता तू म्हणाला इट्स ऑल्सो चॅलेंज फॉर यू, बट हाऊ डू यू ट्राय टू ब्रिंग दॅट नील इन ॲक्शन? कारण मला असं वाटतं की अरे लहानपणी नाही पण पूर्वी असा थॉट अलर करून टाकायचो रे की उचला आणि करून टाका, म्युझिक असेल उचला करून टाका. पण आता आपण वी हॅव सो मेनी फिल्टर्स. तर ते हाऊ आर यू जे डिलिंग विथ दॅट? येस. सो अर्लियर अगेन मला हा आला जेव्हा माझं हे सगळं चालू झालं, खूप फास्ट लाईफ चालू झालं, सगळं झालं. अर्लियर आय यूज टू लाईक असं होतं मी की आरामात काम करा, छान मित्रांना भेटा, आरामात गप्पा टप्पा असं सीझन होतं. आता जसं हे सगळं चालू झालं, माझे मित्र बदलले, माझं सगळं बदललं. इट्स अ सगळी क्लब्सला जाणं, इव्हेंट्सला जाणं, हे सगळं वाढलं. कधीच क्लबिंगला गेलो नाही, कधी केलं पण नाही क्लबिंग. स्टील आय वॉज 28 years old. आय डिड नेवर गो टू अ क्लब. आय डोंट नो हाऊ क्लब साऊंड्स. मग आत्ता कल्चर बदललं, मित्र बदलले, सराउंडिंग बदललं, तर यू हॅव टू बी देअर फॉर नेटवर्किंग, वॉट एव्हर एव्हरीथिंग एक्सेप्टेड. तर हे सगळं वाढल्यामुळे ऑब्व्हियसली ती बाजू एक आहे. सो एक सर्टन मला अनस्टेबिलिटी आली की हे जातंय तर काय आपल्या हातात, आणि हे सगळ्या नवीन गोष्टींच्या मागे आपण धावतोय आणि हे जातंय की काय, एक ती भीती आलेली. बट अगेन आय स्टार्टेड रिमाइंडिंग माय सेल्फ की ब्रो, आपले फंडामेंटल्स. सो ॲट दी एंड यू वर्क फॉर अंडर दोज फंडामेंटल्स. तिथे काम कर काय, इथे काम कर काय. आय स्टार्टेड अप्लाइंग द सेम रूल्स टू रील ऑल्सो. सेम फंडामेंटल्स टू वाईल्ड डुईंग द रील ऑल्सो. सो मला तीच किक मिळते, ते सॉर्ट झालं, सॅटिस्फॅक्शन मिळतं, सॉर्ट झालं, ठीक आहे. सो मला असं वाटायचं की आता 2 पार्ट आहेत माझे, एक दॅट पार्ट ऑफ नील, एक धिस पार्ट ऑफ नील. सो थोड्याच वेळात, बिकॉज मी इथून क्लिअर होतो, मी ते कंबाईन, देर इज नो 2 नील्स, देर इज 1 नील. राईट. दिस इज ऑल्सो अ न्यू मीडियम. कॉमेडी रील्स, doing reels is a new medium. बरोबर. But you are the same person. बरोबर. Doing the same thing, but the script is different. The work is different. But the fundamentals आणि तुझं जे सगळं वर्क प्रोसेस सेम आहे, ते मी सगळं इथे अप्लाय करायला लागल्यापासून मी चिल झालो. नाईस. नाही तर अर्लियर आय यूज टू गेट गिल्टी की फक यार, ते गेलं, फिल्म मेकर आपण करायचं होतं आपल्याला, हे ते गेलं. तर मग मी आय स्टार्टेड डुईंग एंडिंग्स इन माय व्लॉग. मग ती पण माझ्या हातात राहिली. सो आय एम ऑलवेज एक्सायटेड की एंडिंग मी एडिट करणार. राईट. एंडिंग एडिट करायचे. सो ते पण ती क्रेज ती राहतं. सो कधी पण मी बाहेर जातो, जसं दुबईला गेलो, आई शूट आराम से, टेक टाईम अँड शूट. का मला माहिती आहे आता वेळ आहे शूट करायला. आता मी लास्ट ह्याच्या आधी मी मेघालयची ट्रिप केलेली, तिथे पण ॲम्पल अमाऊंट होता माझ्याकडे, मी मस्त शूट केलं, व्लॉग पण केला, फ्लोवर पण केलं, फ्लो आणि शूट पण केलं. तिथे गाणं पण एक तयार केलं, तिथनं गाणं बनवून आम्ही आलो वगैरे. सो आय स्टार्टेड कंबायनिंग थिंग्स ना, असं मी ते केलं. आणि हाच माझा आहे प्लॅन की हळूहळू त्या सगळ्या गोष्टींना, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणून एक असं प्रोडक्ट तयार करायचं की सगळ्यांना ते आवडेल किंवा सगळ्यांना ते कळेल, त्याच्याबद्दल इंटरेस्ट येईल. राईट. कॉमेडी थ्रूच. आता तसं तू माझा व्लॉग बघशील तर ते परफेक्ट एक्झाम्पल आहे. द व्लॉग इज फुल कॉमेडी, द एंड इज समथिंग डिफरंट. बट तरी पण त्याचं 2 वेगळे पार्ट नाही वाटत. इट गोज इन टू दॅट. सगळ्यांचे 2 बाजू आहेत यार. सगळे काय खुशत असतात असं नाहीये. सॅड पार्ट इज ऑल्सो देअर. सॅड पार्ट इज रादर मोर दॅन द लाईक देर इज लॉट ऑफ थिंग्स गोइंग ऑन एव्हरीवन्स लाईफ. आणि मग ते समोर दिसलं, त्यातनं थोडं रडायला आलं, तर मला असं वाटतं की काय चुकीचं नाही, बरोबरच आहे. राईट. फील झाली इमोशन अनलेस अंटिल तुला फील होतं, इट्स गुड. राईट. नो इमोशन इज बॅड. इमोशन्स आर ऑलवेज गुड. तेच आहे जे आहे ते. आता जसं तू माझ्या घराचा व्लॉग बघितला असेल, तर ते घर एक अख्खं नवीन येणं, त्याचं एक्सेप्टन्स, त्याच्यामधली एनर्जी, वॉर्मथ, ते डेपिक्ट करायला ते केलेलं तशा पद्धतीने. किंवा इतर कुठले व्लॉग्स बघितले असेल, तर ते इट कम्स, म्हणजे ते तिथे लँडअप होतं बरोबर, असं मला वाटतं. आणि म्हणून मी आता खुश आहे. जे पण मी करतोय, आय डू इट विथ द सेम एनर्जी. त्याच्यामुळे मी इथून तिथे स्विच होताना मला जास्त काही त्रास होत नाही. त्रास का म्हणजे कळत पण नाही. राईट. जसं की दुबईची, आता माझा मी कालच अपलोड केला दुबईचा व्लॉग. इट्स
तो व्लॉग इज 1 hour 45 minutes बिकॉज आय वॉज 7 days. झाला ना भरपूर कॉन्टेंट निघाला, मूवीज झाला मूवीज झाला. तो मी 1 hour 7 केला अपलोड, 1 hour 45 minutes. बोललो भाई आता कर, कारण मला माहिती आहे 2 तुकड्यात टाकला तर लोक नाही बघत. आणि त्यांना ते तेवढा वेळ नसतो की अच्छा नीलचा सेकंड पार्ट येईल मग मी बघेन. कोणाला वेळ नाहीये. पर क्लिफ हँगर ठेवा पहिल्या पार्ट मध्ये. ते सगळं मी त्या गिमिक्स मध्ये नाही पडत. आय डोंट लाईक दॅट की फिक्शनल नाही, जे आहे ते. तर ते तेवढा मोठा व्लॉग झालाय आणि त्याला ते एंडिंग आहे. तर ते अख्खा व्लॉग म्हणजे अख्खी दुबई ट्रिप वॉज फन 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 फन, नुसती मजा मस्ती चालू आहे वगैरे. त्याच्यामध्ये पण आय गॉट टू अ पॉईंट, नॅचरली केम टू अ पॉईंट जेव्हा मी सनराईजला गेलो फॉर हॉट एअर बलून. 3 वाजता गेलो, उठलो 3:30ला गेलो, 4ला 4:30ला ती फ्लाईट घेतली आणि 5:30ला सनराईज झाला. सगळी मजा मग तिथे पण फालतूगिरी चालू होती. कारण मी करण आणि सौरभ सोबत गेलेलो. सो दीज आर नॉट दॅट टाईप ऑफ गाईज की आम्ही बसू मस्त छान बघू ऑब्झर्व करू. हे दे फुल टाइमपास, फुल काहीतरी खाली मार्स दिसतोय, खाली कारण वाळवंट होतं तर करणचे जोक्स वगैरे, खाली मार्स दिसतोय, अरे एलन मस्कच्या हे वगैरे काय पण चालू आहे. डायरेक्ट एलन मस्कला याची काय गरज नाही, मी खाली डायरेक्ट मार्स बघतोय. आमच्याशी खूप फालतूगिरी चालू आहे, खूप फालतूगिरी चालू आहे. त्याच्यामध्ये पण नॅचरली एक पॉईंट आला माझ्याकडे जिथे मला असं वाटलं की खालचे जे टेक्स्चर्स आहेत वाळवंटाचे ते बाप दिसत आहेत बिकॉज ऑफ द सनराईज. ते लाईट कटिंग झाली. बोलो हे मी बघितलंच नाही आजपर्यंत, फक्त फोटोजमध्ये बघितलंय. अँड आय जस्ट स्टार्टेड शूटिंग लाईक दिस हॉरिझॉन्टल. आणि जे मला टेक्स्चर्स पॅटर्न्स आणि वेगवेगळे आणि प्लस मुवमेंट आहे हॉट एअर बलूनची, मी शूट करता गेलो, काहीतरी भेटायला लागला. फक्त 5-10 मिनिटं मी शूट केलं असेल, बट दॅट वॉज इनफ फॉर मी. And it made to a ending in my vlog. And I'm very happy with that ending. असं वाटलं की काहीतरी असं छान मस्त शूट केला, आता पुरेल थोडे दिवस ते. अनलेस अँटिल. पण हे मी बघितलं की ट्रिप्सवरती जास्त एंडिंग बेटर मला करता येतात. असे इथले काही व्लॉग्स असतील तर नाही करता येत. एंडिंग मिळतील तसं. आणि मला ते मी एका पॉईंट नंतर आधी मी सगळ्या व्लॉग्सला टाकायचो, मी ट्रॅव्हलिंग पण तेवढं करायचो. बिकॉज ऑफ बिंग बिझी आय कॅन ट्रॅव्हल केलं की बाई सगळं झालं बाई, इथला बोरिया बिस्तारा हलतं सगळा. सो ट्रॅव्हलिंग करताना जास्त एंडिंग्स निघतात. आणि मग एका पॉईंट नंतर व्लॉग्समध्ये पण मी बोललो लोकांशी की मी एंडिंग करायची ते म्हणून करणार नाहीये. ज्या व्लॉगमध्ये मला फील होईल काही तेव्हाच मी शूट करणार आहे आणि तेव्हाच एंडिंग येणार आहे. सो असं माझ्याकडनं तुम्ही एक्सपेक्ट नका करू की मी हा प्रत्येक व्लॉगच्या एंडला मस्त काहीतरी सिनेमॅटिक येईल, गाणं येईल वगैरे. नो, मी जबरदस्ती तर मी अजिबातच नाही असं. राईट. सो ते आहे माझं आणि ते ऑडियन्सला मी पटवून दिलं. आता आय हॅव रिसेंटली कम्प्लीटेड 100 ब्लॉग्स. हो, बघितला तो 100. मस्त मजा आली मला. MHO4 तिथे झाला बघितलं मी पहिला. सो ते असं आहे माझं की जे आहे ते आहे. मला सीन ठेवतो मी जरा ऑडियन्स बरोबर, पण म्हणजे एकदम ऑडियन्ससाठी मी आता मी हेच करायचं. आणि मग तिथे पण परत फेकनेस आला ना. हो आज भाई नाही होतं आज माझ्याकडनं एडिट, मी उद्या व्लॉग अपलोड करेन, इतकं सिम्पल ठेवलंय मी. म्हणजे ऑडियन्सला कम्युट केलं. पण आय थिंक ते बॉईल डाऊन केलंस ना की इट बॉइल्स डाऊन टू द भावना की इमोशन्स. त्यामुळे तुझं फंक्शनिंग इज मच मोर क्लिअर. बरोबर. त्यामुळे फ्रॉम ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह आय कॅन एन्जॉय द स्टफ यू पुट आउट. की असं नाही की फनी व्हिडिओ तसं, कारण आपण पण ग्रोथ होतोय ना, म्हणजे ऑडियन्स पण मला तेच वाटतं की ॲज अ क्रिएटर आपलं कामच हे आहे की आपण आपल्या ग्रोथ सोबत ऑडियन्सला पण ग्रो केलं पाहिजे. राईट. नाही तर मग तू तेच आयुष्यभर करत राहशील आणि तुझी ऑडियन्स पण तुझ्याकडनं तेच मागत राहील. यार ते फेज आउट होईल. तुझं आयुष्य काय नोकरी केल्यावर का झालं ना ते. मग आपण नोकरीच केली असती ना, तेच जाऊन रोज तेच काम करा. आपण वेगळं एवढं करतोय, रोज क्रिएट करतोय, तर ते पॉवर असली पाहिजे आपल्यामध्ये की आपण त्या नॉट प्रीचिंग वगैरे नाही, जस्ट टेक देम अलॉंग. हात पकडायचा आहे फक्त. राईट. यू वॉक, दे ऑल्सो वॉक विथ यू, दे डोंट स्टे बॅक. हात पकडलं की माणूस ऑटोमॅटिक चालायला लागतो आपल्या पेसने. हा वाला सीन आहे. तर ते करायचं ऑडियन्ससोबत. आणि त्यांना पण चेंज पाहिजे यार, सगळ्यांना चेंज पाहिजे. हो. आणि जर ते सोशल मीडियामुळे तुझ्या लाईफशी इतके कनेक्टेड आहे, मग ते तुझ्याबरोबर येणार. तुझी लाईफ जशी ग्रो होतोय, मी मच्युअर होतोय, काय होतं, तर ते पण माझ्यासोबत येतात. खरं. आय लव्ह दॅट की देअर अ एक बाहेर एवढी लोक आहेत जे माझ्या लाईफच्या पॅरलली चालू आहेत माझ्यासोबत. मी काय पण करतो, मी काय पण अचीव्ह करतो, ते खुश होतात. असं पण मस्त यार, हे खूप बाप आहे. कारण की ॲज यू सेड चेंज इम्पॉर्टंट आहे, पण हा वाला चेंज इज लाईक
ग्रोथ वाला चेंज, इट्स लाईक अ डिफरंट किक. खूप मस्त. पण तुझ्या डोक्यामध्ये छोटा नील असतो का रे तो, की आता बिकॉज यू हॅव बीन डुईंग इट फॉर अ वाईल नाव, सो मे बी यू हॅव अ डिफरंट वे ऑफ अप्रोचिंग दिस. पण जेव्हा मी व्लॉग करायला बाहेर पडायचो किंवा मी जनरल ट्रिपवर जायचो, पण आय नो की मला ह्याच्यातनं व्लॉग काढायचा आहे, तर डोक्यात नॉर्मल गोष्टी एक्सपिरियन्स करतात, पण आतून इथे काय करू, इथे काय दाखवता येईल, किंवा इथून कशी फ्रेम चांगली वाटेल, तसा तो आतमध्ये असतो का पूर्ण वेळ? हां, मग ह्याच्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, मी व्लॉगिंग पण चालू करायच्या आधी, खूप आधी मी केसी निएस्टॅट बघायचो, त्याचे डेली व्लॉग्स. तो फर्स्ट व्लॉग होता जो डेली व्लॉगिंग करायचा तेव्हा. सो मला तसे व्लॉग्स बघायला खूप आवडायचं. त्याचं खूप चांगलं आहे, म्हणजे आय डोंट नो हाव, बट ही इज ऑल्सो अ फिल्म मेकर अँड टर्न इन टू अ व्लॉगर अँड देन हो फुल टाईम युट्यूबर वगैरे, असं त्यांनी बरंच काय काय केलं. ॲट द एज ऑफ 30-35 वाई तो वेगळाच वेगळीच एनर्जी, मुलं बाळं सगळी. हां. सो मला हे त्याचं बघून आहे ना व्लॉगिंग, असं मी ठरवलेलं की जर मी कधी व्लॉग्स केले तर कीप इट व्हेरी नॅचरल अँड रॉ. फ्रेम वेम नाही बघायला बसणार मी, बिकॉज व्लॉग इज नॉट अ फिल्म. यू फिल्म तू सेट करणार, हे माझं सांगतो, प्रत्येकाने असं केलंच पाहिजे असं नाही आहे की तू फ्रेम सेट कर, देन यू वॉक इन, यू टॉक. इवन दो केसी निएस्टॅट ते करतो, पण मी ते पण नाही करत. आय जस्ट होल्ड द कॅमेरा. इट्स लाईक आय जस्ट टेक केअर की मी दिसतोय आणि मला जे दाखवायचं आहे ते दिसतंय. अदर दॅन दॅट आय डोंट थिंक ओनली की आय एम व्लॉगिंग. मी नाही ठेवत डोक्यात. नाही तर मग ते व्लॉग, मग तू ट्रॅव्हल करताना एक्सपिरियन्स कसं घेणार? सो इट इज ऑल्सो अ प्रोसेस की तुला तो कॅमेरा तुझा एवढा बॉडी पार्ट झाला पाहिजे की तुला कळलं नाही पाहिजे की इट्स देअर. सो आय हॅव डन इट, लाईक आय हॅव अचीव्ड दॅट. असं मला वाटतं की कॅमेरा आहे, चालू पण आहे, माझ्याच हातात आहे, आणि मी मोस्टली सगळं बघूनच कॅमेरात नाही करत, रँडम पण करतो. असं शूट चालू आहे, असं बोलतो आहे. सो व्लॉगचे असं मी कशाचे पॅरामीटर्स ठेवले नाही आहेत, रिस्ट्रिक्शन्स ठेवले नाही आहेत. सो मला ते नाही होत सेकंड थॉट नाहीत की अच्छा काय शूट करू, कसं शूट करू. आय जस्ट बी ऑन माय ट्रिप आणि कोणीतरी शूट करते मला. बट हे एकटं असताना आत्ता तर मी आय हॅव हायर्ड पीपल, दे शूट फॉर मी व्लॉग्स मोस्टली. व्लॉग्स म्हणजे मी जे पण करत असेल ते शूट, डॉक्युमेंट असं. सो ते एक अजूनच हे कधी मी विसरून जातो की व्लॉग पण शूट होतोय. आय जस्ट बी वॉट आय एम, गोइंग अबाउट युअर डे. हां, आणि मग ते जे काय चालू आहे आणि मग एक्सपिरियन्सेस, आणि मग ऑब्व्हियसली माझे थोडे फन व्लॉग्स असतात माझे, फुल फालतुगिरी असते. तर तेव्हा मी कॅमेऱ्यात जातो, बोलतो, अगेन आय एम ऑफ इट, लगेच ते प्रेझेंट. ते दोन माइंडमध्ये नाही राहत मी. म्हणून मला असं वाटतं की मला नॅचरल व्लॉगिंग करायला आवडते. असं मी आय डोंट रन इन टू दॅट प्रॉब्लेम. मस्त आहे. आय थिंक बट दॅट इज इम्पॉर्टंट बिकॉज नाव यू नो की तुला काय, व्हॉट आर यू डुईंग. दुसरी गोष्ट म्हणजे आता बघ, रील्स इज लेट्स से मे बी फ्रॉम रायटिंग पर्स्पेक्टिव्ह इट कॅन बी चॅलेंजिंग, येस, बट इट्स अ इझियर वे ऑफ प्रोड्युसिंग कॉन्टेंट, ओके, इन टर्म्स ऑफ एफर्ट्स. आणि मे बी अ 1 hour व्लॉग किंवा 1 hour फिल्म इज अ लॉंगर कॉन्टेंट, मोर एफर्ट्स, मोर एडिटिंग टाइम, मोर फीडबॅक, रिव्ह्यूज, सगळं. तर मग हाऊ डू यू स्टॉप युअर सेल्फ फ्रॉम नॉट बॉइलिंग डाऊन एव्हरीथिंग टू दिस व्हेरी इझी मीडियम? बिकॉज माय रील्स आर लाईक खूप त्याच्यात थॉट प्रोसेस लावतो मी. सेम जेवढी फिल्म शॉर्ट फिल्मला लागत असेल तेवढीच थॉट प्रोसेस लावतो. आणि आता तर मी कॅमेरावर वगैरे शूट करतो, तो टाईम कन्झ्युमिंग आहे ते पण प्रोसेस. इट्स अ प्रोसेस. आणि कधी कधी नाही टेक मिळत, कधी कधी आपलं हवं तसं नाही मिळत, कधी कधी आपण 1 take शूट करतोय तर त्याच्यात 25-30 टेक्स होतात, सगळं होतं. सो माय कॉन्टेंट इज अ प्रॉपर स्क्रिप्टेड, क्रिएटेड, फ्रेमिंग केलेला, लाईटिंग वगैरे करून. आणि आधी पण आम्ही फोनवर शूट करायचो, पण एवढीच मेहनत घ्यायचो. आता फक्त कॅमेरावर करतो, अजून थोडा टाईम लागतो बिकॉज लाईटिंग पण करावी लागते. तर मला माझ्यासाठी नाही आहे ॲक्च्युली रील इझी मीडियम. इट्स द सेम फॉर मी, बट फॉर सम पीपल लाईक काही लोक फक्त रँट व्हिडिओज करतात, तर त्यांच्यासाठी मे बी असेल की माझा जो पद्धत आहे बनवायची त्याच्यात इट टेक्स टाइम, इट इज टाइम कन्झ्युमिंग, अँड आय हॅव टू प्लॅन द डे इफ आय एम शूटिंग द रील. इट्स लाईक दॅट बिकॉज लोकेशन आलं. आय लाईक टू शूट इट ऑन लाईव्ह लोकेशन, नॉट अ ग्रीन स्क्रीन वगैरे, ते पण मी कधी केलं नाही. राईट. सो ॲक्च्युअल ॲक्टर्स, ॲक्च्युअली कॅरेक्टर्स, ॲक्च्युअल लोकेशन इज द हे. त्याच्यामुळे ते इट्स लाईक इट्स नॉट फटफट नाही होत माझं, वेळ लागतो.
होतं कधी कधी असं पण होतं की 4 रील्स बनवायच्याच आहेत बिकॉज मग आता उद्या ट्रिपवर जायचं तर आपल्याला तेव्हा मग फास्ट करून प्लॅन करून करायचं होतं. डिपेंड्स कॉन्सेप्टवरती पण खूप डिपेंड करतं. सगळं सिनॅरिओ त्या स्क्रिप्टवरती आहे. कधी कधी तू बोलतो तसं फटकन पण होतं आणि तू बोलतो पण ते टाइम बद्दल झालं. पण अगेन नॉट अ इझी मीडियम. इफ यू डू कन्सिस्टंटली रोज तुला जेव्हा रील बनवायची वेळ येईल तर तुला समजेल इट इज नॉट अ इझी मीडियम. यू हॅव टू डू द सेम मेहनत सेम आयडिएशन सेम असं. फक्त ते दिसतं ना की अरे 1.5 मिनिटाचं आहे पटकन झालं असेल असं बऱ्याच लोकांना वाटतं. असं खूप लोक मला बोलले पटकन होत असेल ना. मला नाही होत ऍक्च्युली नाही होत. त्या तो 1.5 मिनिटाला पण 1.5 तास लागतो बिकॉज देर आर लॉट ऑफ फॅक्टर्स. असं पण कोलॅबरेशन असेल तर त्या आर्टिस्टला किती जमत आहे ऍक्टिंग लेवल सगळं क्रिएटर्स आर नॉट ऍक्टर्स एव्हरी टाइम. सो ते पण मॅच करायला लागतं. केमिस्ट्री टायमिंग क्वालिटी चेक जर माझ्यासारखं माणूस असेल ज्याला क्वालिटी चेक लागतो म्हणजे क्वालिटी बघतो तो तर मग ते अजून त्याच्यात गोष्टी आल्या. बरोबर. माईक आला माईक्स आले साऊंड चेक आला सगळं. राईट. आणि तुझ्या ज्या प्रोसेसमध्ये तू लिहितोस हो म्हणजे बसून लिहितोस गोष्टी की सो इट्स बघ काही आयडिया असतात ज्या माझ्या मोस्टली ऑर्गॅनिक व्हिडिओज आहेत ते मी नाही लिहित. इथे असतात सगळ्या डोक्यात आयडिया आली की ती डेव्हलप करायची त्याचे 1 लाईनर 2 लाईनर लिहून ठेवायची किंवा व्हॉइस नोट लिहून ठेवायची अँड शूट डिरेक्टली. मग शूट करताना थोडे इम्प्रोव्हायझेशन्स होतात थोडं तिथल्या तिथे. दॅट्स इट. काही ब्रँड रिलेटेड काम असेल तर ती मला प्रॉपर स्क्रिप्ट करून ब्रँड्सला पाठवायला लागतं आणि मग ते असं. पण मोस्टली मला आयडियाज येतात जॉट डाऊन करून ठेवतो फक्त 1 लाईनर किंवा ह्याच्यावर हे होऊ शकतं. काही अर्धे आयडिया येतात की ह्याच्यावर काहीतरी होऊ शकतं. काही पूर्ण आयडिया येतात असं. तुझी अशी एक आयडिया लायब्ररी सारखी सिच्युएशन काय इट्स व्हेरी आत्ता आणि मग पुढचा वीकचा केस यू हॅव अ लायब्ररी की मागच्या वर्षी अशी आय हॅव कपल ऑफ लायब्ररी देन सम रील्स आर ऑन द गो. कसंही जे वाटेल तसं करायचं. आता तर कसं होतं आता इतकं पॅक्ट आहे की सगळं देर इज नो ऑन द गो थिंग. यू हॅव टू डू इट. आज हे भरायचं आता टाकायचं असं मला सीन आहे आता. राईट. आता नाही. आधी असं होतं की आली आयडिया केली शूट टाकली. राईट. आता तेवढं नाही कारण आता आली आयडिया की पहिले डेव्हलप करा मग कॅमेरा सेटअप करा लोकेशन सगळं चालू होतं खडखड. नाईस. आणि त्यात परत तो ओरिजिनल थॉट आणि इमोशन्स इंटॅक्ट ठेवा. क्वालिटी ऍक्टिंग ते ह्युमर पण झालं पाहिजे. इट शुड नॉट बी लाईक अचानक काहीतरी वेगळंच केलं. आधीचे कॉमेडी वाटतात व्हिडिओ आताचे नाही वाटतात असं बोलणारी लोक असतात. म्हणजे असं पण सगळं बघायला लागतं सगळं की आपण आपल्या ह्याला आहोत ना असं. यू कॅन प्रोड्यूस समथिंग काहीतरी असं 10 सेकंदाचं मी नाही असं टाकू शकत काय पण. राईट. टाकलं तरी ते त्या लेवलचा ह्युमर पाहिजे की बाकीच्या व्हिडिओला बीट केलं अरे काय बेकार असं. यू हॅव टू लाईक आय डू एक्सपेरिमेंट्स बट व्हेरी आरामात. नॉट काय पण मला इररिलेव्हंट वाटतं लोकांना की हे काय मध्येच टाकतोय. ऑब्व्हियसली ना म्हणजे तुझे एक्सपेरिमेंट आहेत तर तू आमच्यासोबत नको खेळू. ते थांबलेत ऑडियन्स म्हणून पटकन काहीतरी अचानक भलतंच काहीतरी टाकलं तर हळूहळू ते करायला लागतं. नाईस. झकास. तर बेसिकली ना आपण लहानपणीचं बोलतो जे आपण बोललो आणि सेकंड फेज ऑलवेज द प्रोसेस जर्नी. पण आपण आय थिंक आय फेल्ट की मस्त ते फ्लो झालं त्याच्यातनं. आणि नाव पण नाही पॉडकास्टचं ते त्याच्यावरच ठेवलं व्हाय फळ. इट्स लाईक फळाची कशाला अपेक्षा. इट्स द टू गेट देअर इज द फन पार्ट. येस. तर आत्ता जसं तू म्हणाला जे वगैरे वरनं तू इन्फ्लुएन्सेस तुझे आहेत जे विच आर रिअली स्ट्रॉंगली इंटॅक्ट विथ युअर प्रोसेस आत्ता. तसं ह्या आत्ताच्या फास्ट पेसिंग जे आत्ताचं तुझं आहे लाईफस्टाईल आणि कॉन्टेंट मेकिंग ह्याच्यातनं व्हॉट आर सम ऑफ द हायलाइट्स विच यू पिक्ड अप विच आर काइंड ऑफ ॲज क्लिअर ॲज जेची ती आयडिया थॉट प्रोसेस. कशातनं पिक्ड अप आत्ताचं हे म्हणजे जेचं आपलं होतं शिकलो आपण तिकडे मीडियम्स बदलून भावना आणि ते. आणि आता हे 2 वर्ष लास्टची 2-2.5 वर्ष इट्स अ फास्ट पेसिंग वर्ल्ड. तशा आत्ताच्या ह्या जगातनं काय तू गोष्टी उचलल्यास की ज्या यू ऑलवेज कीप दॅट ॲज अ प्रिन्सिपल इन युअर हेड. एक आहे की आय लाईक द ओनली कॉन्स्टंट वर्क आय डू इज स्टेईंग हंबल. ते खूप कठीण असतं बट तितकंच ते सोपं पण आहे. इफ युअर माइंड इज आय हॅव ट्रेन्ड माय माइंड की काही पण सिच्युएशन आली तर आपण काय बोलतो ह्याने फरक पडू शकतो. बिकॉज नाव आय एम ॲट दिस स्टेज ऑफ काय ग्लॅमर बोल काय स्टारडम काय पण जे असेल ते फेमस. सो मी काय बोलतो त्याचा इम्पॅक्ट लोक वेगळाच घेणार.
तू बोलणार किंवा कुणी इतर नॉर्मल माणूस बोलणार त्याचा अर्थ तो नाही घेणार. पण मी बोललो ती लाईन तर ते बोल असा विचार करणार, अँगल्स देतील त्याला वेगळे. आता हा फेमस आहे ना म्हणून असं बोलतो. राईट. ती गोष्ट मी बोलली हर्ट होऊ शकते भाई. सो आय हॅव टू व्हेरी लाईक मला बोलताना खूप म्हणून मी शांतपणे उत्तर देतो. घरी नाही, घरचे समजून घेतात, पण बाकीच्यांच्या इकडे तरी असं म्हणजे त्यांना वाटू शकतो की ह्याला माज तर नाही आला, ॲटिट्यूड तर नाही आला. मला ती नाही, ते वर्स्ट आहे माझ्यासाठी. जर मला कोण बोललं ना की ह्याला खूप इगो आहे यार, फेमस आहे ना आता, तर आय विल क्राय, मला नाही आवडत. सो आय ट्राय टू बी हंबल, सगळ्यांशी चांगला वागायचं, चांगलं बोलायचं, बस. हे एक माझा प्रयत्न नेहमी चालू असतो. आणि शिकण्यासारख्या तर खूप गोष्टी आहेत यार. लाईक एवढं असं सगळं आहे, प्रेम देतात लोक, भेटतात बाहेर, सगळं असतं असं. म्हणजे इट्स गुड, यू कीप लर्निंग डेली बेसिसवरती. बट हाय मजा आहे हे सगळं. इट्स लाईक इट्स फन बिकॉज आय हॅव लाईक माझा ऑब्झर्वेशन स्किल आधीपासून खूप स्ट्रॉंग आहे अबाउट पीपल. सो आय लव्ह आय कीप प्लेइंग अ गेम ऑफ ऑब्झर्विंग पीपल and how they are going to act next. So whenever I am somewhere out, मला कळतं लोकांच्या हालचालवर की अच्छा ह्यानी मला आता नोटीस केलं आहे. आय कीप डुईंग माय वर्क, वॉट एव्हर आय एम डुईंग, आय एम डुईंग दॅट. जसं की आजचा तुला एक किस्सा सांगतो. आज आम्ही दुपारी जेवायला गेलो हॉटेलमध्ये, मेंटर केलं आणि लोक 3-4 बायका होत्या. तर मी गेलो, ऑर्डर केलं आणि दे स्टार्टेड टॉकिंग, ये यूट्यूबर आहे ना कोई असं. दे आर टॉकिंग लाऊडली. ओनली 3 customers are there in this hotel. Me, one more. That guy also is my fan. He was like, तेच माझं आहे झालं. पण they were like, I was त्यांना माझं नाव नव्हतं माहिती आणि बघितलेलं कुठेतरी. हे युट्यूबर आहे असं असं झालं. नंतर मग ते बोलायला लागले, अरे आणि मी जे शर्ट घातलेलं त्यातली एक रील पिन आहे माझ्या प्रोफाईलला. ओके, ग्रीनवाला का? हां, तर ते तिथे पोचले आय गेस प्रोफाईलवरती. मी मेन्यू कार्डमध्येच आहे. तर मी त्यांचं ऐकतोय, त्यांना माहिती नाही. ते जोरात बोलतात, अरे आज भी यही शर्ट पहना है, पर ये सामने तो पतला है, इसमें मोठा क्यों लग रहा है असं. आणि ते रॅन्डम बोलायला लागले, रे काय पण बोलतायत आणि ते. आणि मी नाहीच बघितलं त्यांच्याकडे. आणि मला ते खूप मजा आली. 5-10 मिनटं त्यांचे ते चालू होतं ना, खूप मजा आली. सो मला असं खूप कळतं की आता हा येणार आहे माणूस, आपल्याशी बोलणार आहे. किंवा कधी कधी असं पण होतं की लोक अप्रोच करायला घाबरतात, त्यांना कळलंय, राईट, ते बघतायत तुझ्याकडे कंटिन्युअसली. मी नाही बघत आहे, मला माझं पेरिफेरल विजन मध्ये कळलंय की हा भाई हा बघतोय, सगळं चालू आहे. मग मला बिचारा वाटला एकदम, तर मग मीच देतो लोकांनी, फक्त एवढं करतो, मग तो थोडा कम्फर्टेबल होतो. काही लोक असे असतात जे काहीच रिॲक्ट नाही करत. अचानक आपण निघालो हॉटेलमधनं किंवा कुठून, आता हा मी आय एम लिव्हिंग दॅट प्लेस, हे दादा लाईक तोपर्यंत द्यायला की तुझ्या स्पेसमध्ये तू राहा, आता जायच्यात एक फोटो काढूया वगैरे असं. सो हे एक ऑन डेली बेसिस हा माझा गेम चालू असतो, ऑब्झर्विंग पीपल. सो काही लोक असतात जे खूपच थोडे फालतू असतात, मला असं वाटतं की दे डोंट नो हाऊ टू रिस्पेक्ट ऑर त्यांना मी नाहीच हे करत, अटेंडच नाही करत. आय अवॉइड, बिकॉज मला राग येतो. लाईक बेसिक एकच गोष्ट असते आपण कोणाला पण देऊ शकतो, दॅट इज रिस्पेक्ट. वो ही नाही दिया तो फिर मेरे लिए मायने रखता ही नहीं ॲज अ पर्सन. सो ते काही असतात जे मूर्ख असतात, किंवा काही असतात जे एकदम हलक्यात घेतात ना, हे रील अरे तो हे अरे असं आहे तसं. असं कोण असं अशात बोललं ना, असं खांद्याला म्हणून, ए भाई ह्याला एक फोटो काढायचा आहे. सो मला ठीक आहे, मी काय काय वेळेला ते इग्नोर करून आय डू इट. पण बरेच वेळेला आय अवॉइड द सिच्युएशन. आणि समजा मी निघालो तर प्लेसवर कुठे लिहिल मी नाही बघत मागे, न ऐकल्यासारखं करतो, बिकॉज आय नो की जाऊन मला परत एक फालतू काहीतरी फेस करायचं आहे. सो आय डू इट व्हेरी नॉर्मली. मी ते करतो, कोणा त्यांना असं समजणार नाही की मी जाणून बोलून इग्नोर केलं किंवा काय, पण हां म्हणजे ते उगाच त्याच्यात पडूया नको. आणि मग एकदमच असं काय आलीच सिच्युएशन, तर मग रोहित तिथे बॅड कॉप प्ले करून वी डू इट दॅट वे. बट आय डोंट टू गेट लाईक की हां मी त्याला, कारण मला राग आला तर मी नाही कंट्रोल करू शकत. मला राग खूप बेकार आहे, असं माझा आहे बेकार राग. पण मी खूप कमी रागवायचा प्रयत्न करतो, कमीच रागवतो मी इन जनरल. हळूहळू माझा राग पण कमी होत गेलाय, हे पण मी बघितलं, बिकॉज ऑफ ऑल दिस थिंग्स दॅट इज हॅपन्ड. किंवा हळूहळू मी खूप पेशंटली आणि काम झालोय.
की यू कांट मी आधीसारखा बोले असा नाही लाईक मी असा आहे पण सगळीकडेच नाही. पण आता मी कसं पण पब्लिक यू डोंट नेवर नो तुला कोण कुठे बघतंय. सो यू कांट बी लाईक काय पण आधीसारखं नाही. आय स्टे नॉर्मल अँड काम बिकॉज यू नीड टू कीप युअर सेल्फ काम. नाहीतर मग माझं काम नाही होणार. क्या बात आहे. आत्ता खूप हे रे म्हणजे एवढं जेव्हा काम चालू असतं डोक्यात तर लोकांना असं वाटतं की खूप फन लाईफ आहे. इट इज फन लाईफ आय अंडरस्टँड बट व्हाईल युअर वर्किंग यू कांट बी लाईक असं नाही रे असं कोण नसतं. तर लोकांना भेटलं बोलतात रे तो रीलमध्ये असा आहे असं फुल आणि आता असं शांत काय बोल. इन जनरल मी शांत आहे. काम करताच्या वेळी मी काम करतो. असं इट्स नॉट लाईक की मी म्हणजे जेव्हा मी मजा करत असतो मी असाच असतो. पण आता मी मजा नाही करत. आता मी कामाच्या ह्याच्यात मी आता पण कामाच्या ह्याच्यात पण असा कसं नाही म्हणजे इट्स दॅट लोकांना ते नाही. तबला प्लेअर असेल तसं चालताना थोडी तबला वाजवणार. तबला वाजवत चालला असं नाही. पण ते नाही रे लोकांची चूक नाही. त्यांना ते जे बघतात ते बिलीव्ह करतात. इट्स लाईक एव्हरी टाइम असं. सो हां ठीक आहे. बट एक खूप गोष्टी आहेत ॲक्च्युली शिकण्यासारख्या. मला आता असं फटाफट रिकलेक्ट नाही होतं पण जे मी तुला मला आठवतंय वाटतंय ते मी सांगितलं. टॉप ऑफ दॅट. राईट. मस्त. आणि आत्ता काय लूपवर काय ऐकतोयस गाणी? कसल्या प्रकारची प्लेलिस्ट आहे तुझी? गो टू ऑफकोर्स यू कॅन लिसन टू प्लेलिस्ट अशी नाही आहे. मला जे वाटेल ते मी ऐकतो. आता मी सध्या ते गाणं ऐकतोय लूपवर. इस प्यार को मैं क्या नाम दूं. कारण मला त्याच्यातली जी सोनू निगमनी ती जी लाईन ज्या पद्धतीने गायले ना बेचैन दिल को कैसे आराम दूं त्यांनी जी गायली ना ती बाप लूपवर आहे ते गाणं सध्या. आणि गझल मध्ये काय सांगशील एखादं? सध्या गझल ऐकत नाहीये पण मी परत थोडा एक टाइम येईल जेव्हा मी फेज मध्ये असतो. सायकल्स असतात. तर माझं ऑल टाईम एक फेवरेट आत्ता सध्या एक ते म्हणजे मेहदी हसनचं आहे. मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो मुझे तुम कभी भी भुला ना सकोगे. असं ते मला ते खूप आवडतं. खूप आवडतं मला ते गाणं. आणि आपण असे मोठे होतो ते गझलचे अर्थ पण बदलायला लागतात ना. मला तर खूपच म्हणजे मी आता लॉकडाऊनमध्ये असताना म्हणजे मला गझल वगैरे तर खूप आवडतं आधीपासून. मला ते नुसरत फतेह खान कवाली आणि ऑल मी पागल आहे त्यासाठी. तर ते मी उर्दूचा एक क्लास केला लाईक लँग्वेज शिकायचा एक ओम भूतकरचा क्लास केला मी लॉकडाऊनमध्ये. 1-1.5 महिना काहीतरी होता तो क्लास. तर मला बेसिक उर्दू कळायला लागली. मजा यायला लागली. मग लाईक आय हॅव अ डिक्शनरी. आय हॅव रिटन डाऊन वर्ड्स गझल कशी बनते त्यातल्या ज्या गोष्टी आहेत नुक्ता वगैरे. तर मला गझलचा वेगळाच एक आहे मजा आहे. ती जाम मजा आहे म्हणजे किक आहे ती. आणि मला असं वाटतं की मी नेहमी बोलतो हे की गझलचा एक शेर कुठलाही एक शेर गझलचा असं नाही कुठलाही एक शेर इटसेल्फ इज लाईक अ पेंटिंग. वाय? बिकॉज वेन यू स्टार्ट डिकोडिंग ना यू स्टार्ट अंडरस्टँडिंग की हे काय आहे कसं आहे यू हॅव टू स्टे देअर विथ द शेर अँड इट डेव्हलप्स ऑन युअर ग्रोज ऑन यू असं बोलतात तसं. सेम लाईकवाईज इज पेंटिंग. तू बघत बसशील तेवढं तुला कळत जाईल. जेवढा थांबशील त्याच्यासमोर तेवढं तुला दिसत जाईल. क्या बात आहे. असा सीन आहे. गझलचा शेर पण तसं इट्स लाईक तसं नुसरतच्या कवालीमधले जे कवाली चालू व्हायच्या इनिशियल एक शेर होता. एखादा आता मला आठवला पाहिजे पटकन. लिहून ठेवलेत ॲक्च्युली माझ्या लॅपटॉपमध्ये. तर त्यात पण जमाले यार का नक्शा उतार लेता हाँ गुलों से रंग सितारों से रोशनी लेकर जमाले यार का नक्शा उतार लेता हूँ. हाँ कोई भी वक्त हो हंसकर गुजार लेता हूँ. ही पहिली लाईन आहे. सेकंड लाईन आहे गुलों से रंग म्हणजे फुलांपासून रंग घेऊन सितारों से रोशनी लेकर जमाल यार म्हणजे माझी प्रेयसी आहे जमाल ए यार का पोर्ट्रेट नक्शा उतार लेता हूँ. असं म्हणजे ही लाईन मला अशी झाली की फक हे काय थॉट बघ काय किती लेयर्स आहेत कसं फुलांपासून रंग घेऊन इथून लाईट घेऊन मी पोर्ट्रेट काढीन माझ्या खूप असं अनगिनत अशा नुसरत मला असं वाटतं की नुसतं नुसरत ऐकण्यात आयुष्य मी घालवू शकतो समजून घेण्यात.
मला इंटरेस्ट नाही फिलॉसॉफर समजण्यात. आता मला नाही, कारण आय एम नॉट दॅट टाईप ऑफ रीडर वगैरे मी नाही आहे. पण मी हे आहे, माझं डिकोडिंग हे आहे. मी हे लॉकडाऊनमध्ये करायचो. एक कवाली घ्यायची, रिक्ताचं पेज उघडायचं, त्याचं डिक्शनरी आलं, ऐकायला चालू काढायचं सगळे, नाही कळलं थांबवायचं, तो शब्द टाकायचा, अर्थ करणं, डिकोड करायचा शेर, देन मूव्ह अहेड. असं मी पाठांतर आहे माझं डायरेक्ट. तर ते ह्यांची गझल आहे, मेहदी हसनचीच आहे, रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए, पहले जा फिर जाने जाना हो गए. त्याच्यामध्ये काय केलं, वन ऑफ द फायनेस्ट रिटन गझल आहे, बिकॉज डिग्रीज वापरलेत. गुड, बेटर, बेस्ट असं असतं ना, तसं राईट, सुपरलेटिव्ह होत गेल्यात गोष्टी. तर त्याच्यात ते आहे की रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गया. रफ्ता रफ्ता म्हणजे हळूहळू, रफ्ता इज हळू, रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा म्हणजे पर्सनॅलिटीचा भाग होऊन गेले, हस्ती का सामा हो गए, पहले जा फिर जाने जाना हो गए असं. आणि अख्खी गझल अशीच पद्धतीने लिहिली आहे. हो, काय लिहिलंय माहिती. आणि त्याच्यात त्यांनी आता हे जे आहे ना, ही पहिला शेर ऐकवला, 5व्या शेरपर्यंत म्हणजे ती जर्नी ऑफ लव्ह आहे. नाईस. म्हणजे त्याच्यात एंडचं असं की आपसे फिर तुम हुए, फिर तू का उन्वा हो गए. उन्वा म्हणजे नाउन. सो आप बोलायचो मी आधी, आपसे फिर तुम हुए, तुमसे डायरेक्ट बोला तू का, म्हणजे तू झालं, आणि तू का उन्वा, नावाने बोलायलो. हे असं क्या बात आहे यार. त्याच्या ह्याच्या आधीची लिहिणे की प्यार जब हद से बडा सारे तकल्लुफ मिट गए. तकल्लुफ फॉर्मॅलिटीज. ओके. प्यार जब हद से बडा सारे तकल्लुफ मिट गए, आपसे फिर तुम हुए, आपसे फिर तुम हुए, फिर तू का उन्वा हो गए, रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो. असं आहे ते. खतरनाक आहे रे ही गझल. आलेली आहे मला. आता माझा जरा आज सकाळपासून घसा बसलाय ना, थोडंसं गायलो भावना मत मी थोडंसं गायलो असतो, पण त्याचा घसा बेकार बसलाय. काही नाही, नको तुला त्रास पण नको त्याला, पण अरे यार क्या बात आहे. आणि थँक्स असं उलगडून मला एक ह्याच्यावर करायचं आहे. हे पण मी हे मित्रांसोबत करतो. राईट. आम्ही बसतो, गझल लावतो आणि मी सांगत बसतो. मी रोहित बरोबर किती वेळा केलं, कव्वाली एक्सप्लेन केली अख्खी, पागल व्हायला होतं की यार. आणि ते माझ्यासाठी पण नवीन असतं, पण एक्सप्लेन करताना वेगळी आपल्या डोक्यात किक असते यार. आणि एक्सप्लेन करता करता कधी कधी कळतं की अच्छा ह्याचा हा पण अर्थ असू शकतो यार. आणि मी हे खूप करतो. तर मी एकदा मित्राला माझ्या हाजीरची गझल एक आहे, वो नहीं मेरा मगर का ऐक दुसरी होती, सॉरी, फूल है चांद है, ती एक गझल आहे. ती एक्सप्लेन करत होतं असंच. तर तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं, आणि ही इज मॅरिड अँड डिवोर्स्ड. ओके. द फ्रेंड. हां, द फ्रेंड. तो, आणि मी त्याला सांगतोय का गझल वगैरे, आणि त्यात त्याला ऐकायची सवय नाही गझल. आम्ही असं सेशन आमचं चालू होतं, गझल लिस्निंग आणि एक्सप्लेनिंग. आणि मी त्याला समजवतो की त्याच्यात एक लाईन होती की रेत की तरह बन गई बोझ हर एक पेड़ का साया उसको, बन गया बोझ हर एक पेड़ का साया उसको, रेत की तरह उसे बिखरने की आदत थी. ही पहिली लाईन होती. मला आता पूर्ण आठवत नाही, पण हे एक्झॅक्ट लाईन ही आहे की बन गया बोझ हर एक पेड़ का साया उसको. त्याच्या आधी वाळवंटाचा रेफरन्स आहे, त्याच्यानंतर हे की तर मी त्याला बोललो की मी बोललो की ते जेव्हा सावली पडते, आणि मी त्याला ते एक्सप्लेन करतोय, आणि त्यांनी मला एक वेगळंच फ्लिप साईड सांगली की हां पण असा पण अर्थ असू शकतो. आणि मी म्हणलं की हां भाई असा पण अर्थ असू शकतो. मग बोललो परत तेच झालं माझं फंडामेंटल इंटरप्रिटेशन आहे आर्ट. तुला जसं घेशील, तुला जसं वाटेल तसं तुझं आहे. हां बोला अरे यार, म्हणजे हे तर अनएंडिंग आहे. तू किती करशील त्याच्यात, किती घुसत जाशील तेवढा घुसत जाशील, असा सीन आहे. तेव्हापासून मी अजून ह्याच्यात असं म्हणजे दरवेळेला जेव्हा मी कोणाला पण काही सांगत असतो, एक्सप्लेन करत असतो गझलचा अर्थ वगैरे, समोरच्या माणसाला पण एक त्याचा पण येतो ना की भाग येतो हां ह्याचा हा पण अर्थ असू शकतो. मला पण एक नवीन काहीतरी मिळतं. सो इट्स अ गुड गेम टू प्ले विथ युअर लाईक इमॅजिनेशन हेड. इट्स सो प्युअर यार. वेगळं आहे ते, वेगळं आहे, मस्त आहे यार, ऑर्नामेंटल आहे. नाईस, झकास. तर
फार मस्तच गप्पा मारल्या. मी जसं पहिल्यांदा बोललो की आपण ऍक्च्युली लहानपणीवर कमी बोललो. हो असं पण बाकी काय खूप हरकत गोष्टी नाहीये. बोललो. पण जे बोललो ते खूप बाप बोललो यार. मला म्हणजे असं फार आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये फार कमी वेळा असं होतं की यू गेट टू अ हाय बोलता बोलता की अरे खूप मजा आली यार. म्हणजे इट्स बेसिक लाईन, पण तसं खूप कमी होतं आजकाल. पीपल आर टू बिझी दिस डेज इन जनरल. बेसिक लाईफस्टाईल मध्ये पण पीपल आर टू बिझी अँड नोबडी इज इंटरेस्टेड इन गोइंग डीप एनीमोर. चला पुढे. अगेन मला वाटतं की लोकांचं चूक नाही, वेळ नाहीये. हो मेन म्हणजे ते की सवय लावणारी पण लोक आणि टेक्नॉलॉजी ते सगळं वेळ नाहीये यार. तुला असं आपण बसतच नाही ना. आम्ही तेच बोललो आता पॉडकास्ट मला त्याच्यामुळे आवडतात की आपल्याला बसावं लागतं. आता बघ ना एवढा आपण काय 1.5 तास बोललो असतो, पण फोन नाही काय नाही, आपण एकमेकांशी बोलतो फुल फोकस्ड. हे असं आपण नुसतं नाही बोलू शकत. आपण बोलू 5 मिनिटांनी देन इफ देयर इज अ फोन आय स्टार्ट गोईंग इंस्टाग्राम काय पण मी कसं इकडे आणि लक्ष जातं. पण बाप मजा आली मला तरी. तुला मजा आली का? येस मला माहिती होतं मला मजा येणार, कारण मला बोलायचं होतं येऊन भरपूर काय मला तर मजा येणारच होती. पण आय एम ग्लॅड की काहीतरी वेगळ्या विषयांवर आपण बोललो. हो मी पण म्हणजे केलेत काफी पॉडकास्ट लोगों के साथ, पर ऐसा गजल के ऊपर या फिर आर्ट के और मेरे एप्लीकेशन ऑफ आर्ट एंड एक्सप्रेशन के ऊपर मैं ऐसा भी बोला नाही आहे, जास्त बोललो नाही आहे मी. सो मला मस्त वाटलं. आणि मी पण खूप दिवसांनी परत माझे फंडामेंटलचं रिव्हिजन केलं, माझ्या वर्किंग स्टाईलचं रिव्हिजन केलं. सो इट हेल्प्स ना. इट्स लाईक ट्युशन टीचर और क्लास टीचर. यू हॅव स्टडीड इन स्कूल बट यू हॅव टू कीप टीचिंग पीपल, सो यू ऑल्सो कीप रिमेंबरिंग द थिंग्स. असं आहे ते. तर ते चांगलं असतं ते रिव्हिजन. डोक्यात आपण किती वेळ विचार केला तरी जो आपण बोलतो तेव्हा ते ऍक्च्युअल प्रिंट होतं. राईट. नाहीतर नुसता विचार हा हरवतो आतमध्ये. आपण जेव्हा बोलतोय आउट लाऊड असं बोलतो तेव्हा ती गोष्ट प्रिंट होते डोक्यात. ते आपण परत बोलल्यामुळे आता मला परत फ्रेश झालंय सगळं असं. बाप रिव्हिजन झालेली आपली. बाप रिव्हिजन. एक नंबर. तर नील, थँक्यू सो मच फॉर टेकिंग आउट टाइम. येस, थँक्यू सो मच फॉर कॉलिंग गाईज. अरे नाही, बट या ऑल्सो रोहित, वी मेड इट. इट्स कसं म्हणजे ते फार वी आर जस्ट फॉर 3 days. आम्ही पण आता डायरेक्ट जानेवारीत येणार आहोत, तर ते फार असं जमून आलंय आज. त्यामुळे फार बाप मजा आली. सो थँक्यू. येस, थँक्स टू यू. तुला पण तू करतोय पॉडकास्ट आणि तू मला इन्व्हाइट केलंस. मला खूप मजा आली. हो नाही म्हणजे आय वॉजंट एक्सपेक्टिंग की आपल्या एवढं इझिली फिगर आउट होईल हा एपिसोड, पण आय एम हॅपी. कूल. तर आय होप गाईज तुम्हाला पण मजा आली असेल. तुम्ही पण ट्रिपवर गेला असाल, रडायला आलं असेल किंवा काय आलं असेल तर दॅट्स द होल पॉईंट, गोईंग टुवर्ड्स द रिअल इमोशन्स दॅन ऑल दीज अदर थिंग्स वी डील विथ. सो थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू फॉर स्टेईंग विथ अस, थँक्यू फॉर लिसनिंग इफ यू आर लिसनिंग. येस, आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. डू इट, इट्स फ्री. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. येस. आणि नीलचं तर तुम्ही करत नसाल करत, जर कसं तर प्लीज करा. व्हेरी पॉसिबल, बट नसाल करत तर भाई जा बघा, चेक करा सगळं स्टफ. येस. आणि इकडनं गेला असाल तर सांगा की बघितला दादा, आम्ही पॉडकास्ट बघितला. येस, असं करा. चलो, सो विल कॅच यू इन द नेक्स्ट वन. आणि अशी तुमच्या इयरची सुरुवात झाली अशा प्रकारे तुमची 2023. 2023 वी आर ऑलरेडी इन द फ्युचर. या